भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा स्वतःच्या जीवनातील बलवत्तता प्रगट करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। एका कृतकृत्यतेच्या भूमिकेतून तुकाराम महाराज या अभंगातून बोलतायत असं म्हणायला हरकत नाही। तुकाराम महाराज सांगतायत की आम्ही आता बलवान झालो, याचं कारण आहे बळी याची अंकित आम्ही झालो बळीवंत। हे जे बलवान झालो ती बलवत्तता किंवा या बलवानपणाचे 3 परिणाम महाराजांनी सांगितले। त्याच्यातला पहिला परिणाम असा सांगितला की आम्ही आता बलवान झाल्यामुळे लाथाळीला संसार, कारण आता आम्ही बलवान झालो ना। दुसरी गोष्ट, आम्ही बलवान झाल्यामुळे आता जनतन धन केले तृणाही समान, याचं कारण आम्ही झालो बळीवंत। आणि तिसरी गोष्ट, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, याचं कारण आम्ही झालो बळीवंत। आम्ही बळीवंत झाल्यामुळे संसाराला लात मारली, आम्ही बळीवंत झाल्यामुळे जन तन धन हे तृणासमान आता करून टाकलं, आणि आम्ही बळीवंत झाल्यामुळे मुक्तीच्या सुद्धा डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य आलं। आणि इतकं बलवान होण्याचं कारण एकच आहे, आम्ही अंकित बळीयाच्या झालो, बळीयाच्या अंकित झालो। हा एक विचार आपल्याला या अभंगाचा करता येईल। आणखीन एक विचार आपल्याला असा करता येईल की हे जे बल आहे हे बल 3 पद्धतीचं। एक ज्ञानाचं बल आहे, दुसरं वैराग्याचं बल आहे, आणि तिसरं भक्तीचं बल आहे। आम्ही बलवान झाल्यामुळे आमच्याकडे जे बल आलं हे 3 पद्धतीचं आलं। ज्ञानाचं बल आलं, वैराग्याचं बल आलं, आणि भक्तीचं बल आलं। आणि त्याच्यातलं ज्ञानाचं बल आल्यामुळे लाथाळीला संसार, वैराग्याचं बल आल्यामुळे जनतन धन केले तृणासमान, आणि भक्तीचं बल आल्यामुळे तुका म्हणे आता मुक्तीची या माथा। त्यामुळे ज्ञानाच्या बलाने संसाराला लाथ मारली, वैराग्याच्या बलाने जनतन धनाला तृणासमान मानलं, आणि भक्तीच्या बलामुळे मुक्तीच्या सुद्धा डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य आलं। याचं एकच कारण आहे, आम्ही झालो बळीवंत। हे बळीवंत झालात कसं? एकच कारण आहे, बळीयाची अंकित। आम्ही बळीयाची अंकित झाल्यामुळे अशा पद्धतीने आमच्याकडे हे बल प्राप्त झालं, आणि त्यामुळे बलवानपणा हा माणसाच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा आहे। मला वाटतं की या अभंगामध्ये सांगितलेली ही जी 3 बल आहेत त्याच्यातले ज्ञानाचं बल, वैराग्याचं बल आणि भक्तीचं बल, ही 3ही बल ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली ते गुरुवर्य शास्त्रीजी महाराज, ज्यांचा अमृत महोत्सव हा साजरा होतोय, त्यांच्याकडे हे 3ही बल प्राप्त झालेली आहे। आणि म्हणून त्यांनीच म्हणावं आम्ही झालो बळीवंत। म्हणावं म्हणण्यापेक्षा ते म्हणतच आहे, विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र डोंगरगण या नगरीमध्ये महाशिवरात्रीचा हा पर्व काळ, आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य अशा या अखंड हरिनाम सप्ताहाचं उत्सवाचं आयोजन आहे। या उत्सवामध्ये माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा ज्ञानेश योग आश्रम संस्था या संस्थेच्या वतीने तथा पूज्यश्री महाराजांच्या असंख्य शिष्यवृंदांच्या वतीने तथा या संस्थेतील संपूर्ण आजी माजी विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सहकार्यातून हा भव्य दिव्य अशा पद्धतीचा उत्सव या डोंगरगण क्षेत्रावर या ठिकाणी संपन्न होतो आहे। महाराजांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव होत असताना एकेका हुनी बळी रे अशी सगळी मंडळी तो उपस्थित आहेत। महाराजांवर नितांत प्रेम करणारी किंवा महाराजांच्या कृपेला पात्र असणारी अशी असंख्य भाविक भक्त या संस्थेवर आणि पर्यायाने महाराजांवर प्रेम करणारी आपण सगळी मंडळी इथं उपस्थित आहोत। महाराजांचा हा अमृत महोत्सव करत असताना हा अमृत योग या अमृत तत्वाचा या ठिकाणी साधला जातोय, आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळावर हा उत्सव या भूमीमध्ये जिथं प्रभू रामचंद्रांचे पाय लागले अशी ही पवित्र भूमी आहे। ज्या भूमीला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे अशी ही पावन भूमी आहे।
आणि या पवित्र पावनभूमीमध्ये या महोत्सवाचं आयोजन या संपूर्ण आमचीच असणारी गुरुबंधू मंडळी, या सर्व विद्यार्थी महाराज मंडळींनी या ठिकाणी केलं. खरं तर या उत्सवाची भव्यता आणि दिव्यताला पाहिल्यानंतर मी थोडं पंढरपूरहून आल्यामुळे मला असं वाटतं की डोंगरगमच्या सप्त्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात सध्या तरी आहे, सगळीकडे चर्चा आहे. याचं दोन अंगाने कारण, एक तर वैभव संपन्न हा सप्ताह आहे आणि दुसरी गोष्ट महाराजांवर नितांत प्रेम करणारा हा फक्त नगर जिल्हाच नाही, महाराष्ट्रातला कानाकोपरा हा पूज्य शास्त्री महाराजांवर नितांत प्रेम करतो. माझं अध्ययन ज्यांच्या चरणाजवळ झालं ते परमादरणीय सद्गुरू गुरुर्य बहुंच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होतो आहे. खरं तर या उत्सवामधली माझी भूमिका जर म्हणाल तर खरं तर मी या आयोजनातलाच एक भाग आहे, या सगळ्याच बरोबर, कारण ही सगळीच पूजनीय जी महाराज मंडळी आहेत त्यांच्याबरोबर समवेत काम करणारा मी सुद्धा एक विद्यार्थीच आहे. पण तरीसुद्धा माझ्या परंपरेकडे म्हणा किंवा महाराजांचं माझ्यावर असलेलं जे नितांत प्रेम म्हणा, त्या प्रेमापोटी ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. खरं तर त्या अर्थाने बघायला गेलो तर मी महाराजांचा एक विद्यार्थी, या सगळ्यांबरोबर मी एक विद्यार्थी, पण सगळ्याच विद्यार्थ्याला कुठे कीर्तनं देता येतात का म्हणून एखाद्याला दिलं आपल्या सगळ्यांच्या वतीने. बाकी काही असं फार कोणीतरी मी वेगळा आहे मोठा आहे अभ्यास होय अशातला भाग नाही, पण महाराजांनी विचार केला असेल की सगळी बाहेरची बोलवतोय आपण, त्याच्यात विद्यार्थ्यातर्फे एखादं असावं म्हणून माझ्याकडे ही जबाबदारी दिली. याचं कारण थोडासा दिसायला जाडजूड दिसतोय तर याला उभा करा, अभ्यासाचं काही काय असेल ना ते बघूया पुढचं पुढं, पण जरा थोडं तरी एक असावं म्हणून असं महाराजांनी आणि या सगळ्याच माझ्या पूजनीय गुरुबंधू महाराजांनी मला उभं केलं असं मी मानेन. मला या अभंगाच्या संबंधाने बोलत असताना मी किती अभंगावर तत्वज्ञानाच्या दृष्टीने प्रक्रिया मांडेल याची मला जाणीव नाहीये आणि मला असं वाटतं की या भूमीमध्ये जिथं विचारसागर वृत्ती प्रभाकर पंचदशीचे अखंड पाठ चालतात, इथं मी वेगळं आणखीन तत्वज्ञान वेगळं काही सांगायची आवश्यकता राहणार नाहीये. पण तरी सुद्धा या अभंगाच्या संबंधाने आणि महाराजांच्या एकंदरीत जीवनाच्या संबंधाने जो काही मला स्फुरलेला विचार आहे तो माझ्या अल्प वेळेमध्ये आपल्या समोर मांडायचा आहे. विठ्ठल या अभंगाकडे जर पाहिलं तर या अभंगातला एक महत्वाचा शब्द मला प्रस्तावनेमध्ये महत्वाचा चिंतना करता घ्यावा असा वाटतोय, तो म्हणजे आम्ही झालो बळीवंत. मला सांगतात आम्ही बळीवंत झालो, आम्ही बलवान झालो. हे बलवान झालो या शब्दाचा तरी अर्थ नेमका काय? बलवान या शब्दाचा जर व्यवहाराच्या पातळीवर आपण अर्थ करायला गेलो तर एखाद्याकडे काही ताकद असणं किंवा एखादा पहिलवान असणं, एक साधारण अर्थ आपण बलवान या शब्दाचा वाच्यार्थाने असा विचार करतो. पण तसं काही महाराजांना सांगायचंय का? मला असं वाटतं की महाराज त्या शारीरिक दृष्टिकोनातून जी बलवत्तता आहे त्याचा विचार करत नाहीये. महाराजांना या अभंगातून जी बलवत्तता मांडायची आहे ती एक अलौकिक अशा पद्धतीची बलवत्तता आहे. मी थोडं आणखीन पुढे बोलेल. लौकिक बलवानपणा नाही, हा अलौकिक बलवानपणा आहे. हा प्रापंचिक बलवानपणा नाही, हा पारमार्थिक बलवानपणा आहे. आणि तर आणखीन थोडं पुढे बोलायचं झालं तर प्रापंचिक बलवान असा जरी शब्द आला तरी त्याला कधी ना कधी तरी पराजय असतो, त्याला कोणीतरी कोणी शत्रू असतो. पण पारमार्थिक बलवान जो असतो त्याचा कधीच पराजय नसतो. हा प्रापंचिक आणि पारमार्थिक बलवानामधला एक फरक आहे. मला एक छोटंसं अवांतर वाचन करण्याची सवय असल्यामुळे शेक्सपियरचं एक वाक्य आठवतं. शेक्सपियर, आता जी काही अलीकडली मंडळी आहेत त्यांना माहीत असतील शेक्सपियर कोण होते काय होते, पण त्या शेक्सपियरने एका ठिकाणी फार गोड वाक्य सांगितलं. तो असं म्हणतो, तेही राजे आहेत मीही राजा आहे, तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. तेही राजे आहेत मीही राजा आहे. शेक्सपियर म्हणतो तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. थोडं पुढं ऐका. त्यांना शत्रू आहेत म्हणून त्यांचा पराजय आहे, मला शत्रूच नाहीत म्हणून माझाच विजय आहे, माझाच विजय आहे. आम्ही झालो बळीवंत. विठ्ठल
हा जो बलवानपणा महाराजांना इथं अभिप्रेत आहे तो पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार करावा असा वाटतो. थोडा आणखीन आपण सगळी मराठीची अभ्यासक मंडळी आहोत, शास्त्राचं चिंतन करणारी मंडळी आहोत. बलवान या शब्दाचा विचार करण्याकरिता थोडासा त्याच्या विरुद्ध अर्थी असलेल्या एका शब्दाचा अगोदर विचार करावा लागतो आणि त्याचं नाव आहे दुर्बल. म्हणजे बलवान हे बलवान आहे हे कळण्याकरता किंवा लोक आता असं बोलता बोलता म्हणतील हे एक ना हे या सगळ्यांपेक्षा बलवान आहे. सगळ्यांपेक्षा म्हटलं की याच्यापेक्षा कुणीतरी दुर्बल आहे हे मान्य करावं लागतं. जरा आणखीन स्पष्ट बोलायचं झालं तर बलवान या शब्दाचं महत्वच व्यवहारामध्ये दुर्बल या शब्दामुळे सिद्ध होतं. पटतंय का बरं? बलवान या शब्दाचं महत्वच व्यवहारामध्ये दुर्बल या शब्दामुळे सिद्ध होतं. जर दुर्बल हा शब्दच नसेल तर बलवान या शब्दाला कुठं महत्व येणार म्हणत नाही. कळलं तर मी दुसरं आणखीन बोलतो, सोपं बोलतो. दिवस आहे, दिवस म्हणण्याला महत्व कधी येईल? रात्र असेल तर. दिवस म्हणण्याला महत्व कधी? रात्र असेल तर. बरं जरा पुढे बोलतो. श्रीमंत म्हणण्याला महत्व कधी? गरीब असेल तर. सुख म्हणण्याला महत्व कधी? दुःख असेल तर. जाऊ द्या. खरं बोलण्याला महत्व कधी? हा म्हणून बोलायचं, नाही तर आपली इच्छा आहे काय? आपली इच्छा नाही. आपण अगदी खरे बोलणार आहे पण खोटं बोलल्याशिवाय खऱ्याला काही किंमत येणार. म्हणजे खरं हा शब्द खोट्या या शब्दावर सिद्ध होतो. दिवस हा शब्द रात्र या शब्दावर सिद्ध होतो. श्रीमंत हा शब्द गरीब या शब्दावर सिद्ध होतो. सुख हा शब्द दुःख या शब्दावर सिद्ध होतो. तसं बलवान हा शब्द दुर्बल या शब्दावर सिद्ध होतो. विठ्ठल तत्वज्ञानाने दिलेली उत्तरं किंवा उदाहरणं पुष्कळ वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. वक्ता हा शब्द सुद्धा श्रोतेशिवाय सिद्धच होत. वक्ता म्हणायचं असेल तर त्याला श्रोता अगोदर पाहिजे ना. वेदांत शास्त्राने विचार केलेला असा आहे. खरं तर मी द्रष्टा असं कधी म्हणायला लागला? दृश्य असेल तर. जर दृश्यच नसेल तर द्रष्टा म्हणण्यात काही अर्थ आहे का? बरं, आपल्याकडे बिंब प्रतिबिंबवाद सांगितला जातो. आपण आरशामध्ये जे आपलं पाहतो ते काय असते? प्रतिबिंब. ते प्रतिबिंब आहे. आता ते प्रतिबिंब आहे म्हणून हे काय आहे? बिंब आहे. बरोबर आहे. आता मला असं म्हणायचं आहे, हे तुम्ही बिंब म्हणायला लागलात पण कधी? प्रतिबिंब असेल तर. प्रतिबिंबच नसेल तर याला बिंब तरी म्हणायची काय गरज आहे? म्हणजे बिंब हा शब्द प्रतिबिंबाशिवाय येत नाही, तसा द्रष्टा हा शब्द दृश्याशिवाय येत नाही, तसा बलवान हा शब्द दुर्बलाशिवाय येत नाही. विठ्ठल जरा आणखी पुढे बोलतो. व्यापक हा शब्द सुद्धा व्याप्याशिवाय येतच नाही. परिच्छिन्न हा शब्द आल्याशिवाय व्यापकाला कुठं महत्व येते? व्यापक कधी म्हणायचं? व्याप्य असेल तर. जर व्याप्यच नसेल तर व्यापक हा शब्द तर येईल कुठं? मला सगळा विस्तार करायचा नाही किंवा वेळ त्याच्यात जास्त घालवायची नाही. पण रामायणामध्ये मंदोदरीने आणि सीतामाईचा झालेला जो संवाद आहे तो संवाद या पद्धतीने वाचण्यासारखा आहे, ऐकण्यासारखा आहे. म्हणजे जेव्हा मंदोदरी सीतेकडे जाते, आता हे का जाते, कशी जाते, कोणी पाठवलं, मुळात रामायणातलं मंदोदरी नावाचं पात्र हे अलौकिक आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की मंदोदरी ही सामान्य नाही. मी तर अनेकदा असं सांगत असतो, मंदोदरी या शब्दाचा अर्थ काय? नाथरायांनीच सांगितलंय. भावार्थ रामायणामध्ये नाथराय असं सांगतात, संकल्प विकल्प नाही जे उदरी मनोनी नाव तिचे मंदोदरी. मंदोदरी शब्दाची मला वाटतं इतकी गोड व्याख्या कुठेही सापडणार नाही. संकल्प विकल्प नाही जे उदरी म्हणजे जिच्या पोटामध्ये संकल्प विकल्प नाहीत ते मंदोदरी. मी जरा थोडं पुढं बोलतो. विकल्प तर नाहीच नाही पण संकल्प सुद्धा नाही. हे किती वैशिष्ट्य आहे? विकल्प तर नाहीच नाही पण संकल्प सुद्धा तिच्या पोटामध्ये नाही किंवा विकल्पाच्या अनुषंगाने निर्माण. अहो संकल्प म्हटलं तरी एक पद्धतीने द्वैतच ना. विठ्ठल वेदांत शास्त्राचाच विचार मी किती मांडत राहणार. दुःख हे जसं दुःख हे जसं माणसाला त्रासदायक असतं तसं सुख सुद्धा एका अर्थाने त्रासदायकच आहे. ते तरी काय द्वैतालाच कारण ठरतं ना. सुख तरी म्हणणं काय द्वैतालाच कारण ठरतं ना. म्हणून ती मंदोदरी जी आहे ती मंदोदरी जेव्हा सीतेकडे जाते म्हणजे ते रावणाने सांगितलं तू जा हे सगळं कर वगैरे सांगितलं. आता ते पुष्कळ चर्चा
कामातुराणाम न भयम न लज्जा हे म्हणत असताना रावणाने अक्षरशः मंदोदरीच्या पाया पडला असं वर्णन केलं नाथरायनं, एवढं वर्णन केलं. मग ते मंदोदरी ज्यावेळेस सीतेकडे जाते, मला तर असं वाटतं की या सगळ्यांमध्ये थोडं मंदोदरी मला कधीही काकणभर जरा जास्तच वाटते. ज्या काही 5 पतिव्रता सांगितल्या त्याच्यात मंदोदरी थोडंसं अलौकिकच वाटतं. म्हणजे मला वाटलेला विचार सांगतो. मला असं वाटतं की रोज झोपेतून उठल्यानंतर मंदोदरीला कुणाचं तोंड बघायचं होतं? रावणात. आता ते कितवं ते जाऊ द्या, ते मला सांगायचं नाही, ते 10 तोंड नामक तोंड नाही, पण रोज कुणाचं तोंड बघायचं आहे? मला कधी कधी आश्चर्य वाटतं, रोज उठलं की रावणाचं तोंड बघायचं आहे. रोज रावणाचं तोंड बघूनही एकदाही मनात विकल्प येत नाही. काय मंदोदरी असेल रावणाच्या शेजारी, रोज एकदाही मनात विकल्प येत नाही. रोज रावणाचं तोंड बघूनही एकदाही मनामध्ये विकल्प येत नाही, म्हणून नाव तिचे मंदोदरी. विकल्प येत नाही मंदोदरी. थोडस म्हणून मंदोदरी किती श्रेष्ठ आहे एवढं सांगायचंय. रोज उठून रामचंद्र प्रभूंचं चेहरा पाहूनही एकदा का होईना पण सीतामाईच्या मनामध्ये विकल्प आला की नाही. याच्यात मला सीता निम्न आहेत आणि मंदोदरी श्रेष्ठ आहे असा भेदभाव करायचा नाही. नाहीतर माणसं तेवढंच कट करतात आणि युट्यूबला टाकतात. फार गोंधळ झालेत आमच्याही मागं आता. असं नाही म्हणायचं मला त्याच्यात हे करायचं नाहीये. मला जे बोलायचंय ते नीट लक्षात घ्या. मला फक्त मंदोदरी किती श्रेष्ठ आहे एवढं सांगायचंय. मंदोदरी सीतेकडे जाते. एकनाथ महाराजांनी तर मंदोदरी आणि सीता या दोघींची भेट म्हणजे 2 साधूंची भेट असं वर्णन. 2 साधूंची भेट, दोघींची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर मंदोदरींनी सीतामाईकडे पाहिलं आणि सांगितलं, सीते मला तुझ्याशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. सीतामाईने विचारलं, बोला काय बोलायचं? मी म्हटलं तुझ्याबरोबर रामाबद्दलच चर्चा करायची, रामचंद्र प्रभूबद्दल चर्चा करायची. सीतामाईला खूप आनंद झाला. का? मी एवढे दिवस झाले या अशोकवनामध्ये, पण माझ्याबरोबर माझं आराध्य असलेल्या प्रभू रामचंद्राबद्दल चर्चा करण्याकरता कुणीच आतापर्यंत आलं नाही. तिला आनंद झाला. कारण सीतामाईच्या आवडीचा विषय कोण आहे? राम. विषय तो त्यांचा ना, आवडीचा विषय राम. आणि मंदोदरी पण काय म्हणते, मला कुणाबद्दल बोलायचं आहे? रामाबद्दल. आवडीचा विषय आपण जर एकमेकाबद्दल ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय ज्याच्या त्याच्या जवळ काढला की त्याला बरं वाटतं. बरं पटलं का बघा तुम्हाला? हे ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय ते आपण अंदाज घ्यायचा, याला काय आवडतंय ते मांडायचं. मग ती म्हणतंय हे आपल्यातलं आहे, तेव्हाच म्हणतात. जर त्याला नको असलेले विषय काढले की ते म्हणतं हे आपल्यातलं नाही. म्हणून आपण ज्याच्या त्याच्या आवडीचे विषय मांडायचे. आता इथं आम्ही सगळीच मंडळी आहोत. आता जर इथं बसलेल्यापैकी महाराजांना जर विचारलं पकवाजाबद्दल की बाबा आम्हाला लग्गी वाजवायचे, लग्गीचे बोल सांगा, उतरणीचे बोल सांगा, किंवा ठाईची चाल वाजवायची त्याचे बोल सांगा, किंवा धुमारीचे बोल सांगा, त्यांना आवडेल. कारण त्यांना त्यातलं ज्ञान आहे, त्यांचा आवडीचा विषय, त्यांना ते विचारा. किंवा इथं सगळीच पूजनीय महाराज मंडळी एवढी गोड भजन करणार आहेत, त्यांना विचारा की बाबा दिलकी अभंगाची चाल कशी म्हणायची, एकटुकी अभंगाची चाल कशी म्हणायची, किंवा चौकडा चरणाच्या चाली कशा म्हणायच्या. कारण त्यांच्या आवडीचा विषय त्यांना आवडेल. आता कीर्तन झाल्यानंतर आता आम्हाला जर तुम्ही विचारलं हे ज्ञानेश्वरीची ओवी सांगा, गाथ्याचं प्रमाण सांगा, किंवा वेदांतातली प्रक्रिया सांगा, आम्हाला आवडेल. माणसं आम्हाला ती एकाने मला विचारलं, महाराज तुमचं लग्न झालं, काय घेणं दिलं तुम्हाला? किती मुलं किती मुले, कशा प्रपंचाच बोलायचं तर घर कमी एका डोंगरावर याची काय गरज? साधी कशी ज्याच्या त्याच्या. सीतामाईला मंदोदरींनी सांगितलं मला प्रभू रामचंद्राबद्दल बोलायचं. बोल. आता माझा विषय मला वाढवायचं नाहीये जास्त कथा, पण विषय असा आहे. मंदोदरींनी प्रभू सीतामाईला विचारलं, सीते तुझा जो राम आहे तो राम व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? माझा मुद्दा इथे आहे. व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? जर परिच्छिन्न म्हणत असेल तर तो प्रभू कसा आहे, आणि व्यापक म्हणत असतील तर तो सगळीकडे आहे. मग सगळीकडे आहे याचा अर्थ तो सर्वत्र आहे. तर मग रावणामध्येही तो आहे, मग त्या रावणातल्या रामाला तू का वश होत नाही? हा प्रश्न आहे. आता त्याची जी उत्तरं दिलेली आहेत ती 5 पद्धतीने दिली. त्याच्यातलं एक उत्तर आपल्या विषयाच्या संबंधाने. त्याच्यातलं एक उत्तर देत असताना सीतामाईने सांगितलं, अगं मंदोदरी तू काय मनापासून म्हणायला लागलीस व्यापक आहे का, व्यापक आहे का, व्यापक आहे का, व्यापक आहे का? अगं व्यापक हा शब्द तरी रामाला लागू पडतो का? जर कोणी व्याप्य असेल तर त्याला व्यापक म्हणायचं. व्याप्य आणि व्यापक याच्याही पलीकडे जे तत्व आहे ते रामतत्व आहे. मला असं
म्हणायचं असतं की व्यवहारात आपण बोलत असताना व्यापक शब्द सुद्धा व्याप्यावर अवलंबून आहे, द्रष्टा शब्द सुद्धा दृश्यावर अवलंबून आहे. तसा बलवान हा शब्द घ्यायचा असेल तर त्याला अगोदर दुर्बल काय आहे हे कळावं लागेल ना. बरं, दुर्बल आपण आता थोडा असा विचार करू. तुकोबारा सांगतात आम्ही झालो बलवान, बळीवंत म्हणजे संत झाले बलवान. मग संत जर बलवान असतील तर दुर्बल कोण आहे हे मान्य करावं लागेल. दुर्बल हा जीव आहे, जीव हा दुर्बल आहे, जीव हा दुर्बल आहे आणि संत हे बलवान आहेत. महाराज सांगतात आम्ही आता बलवान झालो. मग याच्या पूर्वी जीव नावाची भूमिका जोपर्यंत आहे तोपर्यंत दुर्बलच आहे. जीव नावाची भूमिका जोपर्यंत आहे तोपर्यंत दुर्बलच आहे. का दुर्बल आहे, जीव दुर्बल का म्हणायचा, याची कारण सांगताना शास्त्रांनी 3 कारणं सांगितली. 1, हा मायेच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा. 2, हा इंद्रियाच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा. आणि 3, हा कलिकालाच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा. 3 विठाला जीव दुर्बल आहे त्याचं पहिलं कारण सांगितलं, तो मायेच्या अधीन आहे. मायेच्या अधीन. आपण रोज नाटामध्ये बोलत राहतो, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही, हिंडता ईशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा आहे. महाराजांचे शब्द, माया वेष्टीला जीव माझा आहे. हा मायेने युक्त असलेला जीव. कधी कधी प्रश्न पडतो, ज्या मायेच्या अधीन हा जीव आहे ती माया म्हणजे तरी नेमकं काय, माया या शब्दाचा तरी अर्थ. आम्ही महाराजांकडे शिकत असताना, भाऊंकडे शिकत असताना भाऊ फार गोड सांगायचे, मा या, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी, जी नाहीच तिचं नाव माया. नाहीच, तिला खरं पाहायला गेलं तिला अस्तित्वच नाही. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी केलेलं चिंतन पहा, सगळ्यांच्या ऐकण्यात आहे. विवेक चूडामणीमध्ये आचार्य असं सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. मायाबद्दल बोलताना आचार्यांचे शब्द असे, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, ती सतही नाही असतही नाही, सत असतही नाही, भिन्नही नाही अभिन्नही नाही, भिन्न अभिन्नही नाही, संगही नाही असंगही नाही, संग असंगही नाही, मग अद्भुता अनिर्वचनीय रूपा. तिला एकच शब्द ठेवला अद्भुता आणि दुसरा शब्द ठेवला अनिर्वचनीय रूपा. ही अद्भुत आहे, काय करेल सांगता येत नाही, करशील तरी न हे काही, राईचा डोंगर पर्वत राही, अशी विचित्र असलेली ही माया आहे. अनिर्वचनीय का, कारण तिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. मायेला काहीच बोलता येत नाही. सत म्हटलं तरी अडचण आहे, असत म्हटलं तरी अडचण आहे, अशी काहीच बोलता येत नाही, अशी विचित्र असलेली ही माया आहे. आणि या मायेच्या अधीन हा जीव आहे, या मायेच्या अधीन आहे. कधी काय घडेल काय करेल सांगता येत नाही. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. महाभारतात काय झालं म्हणे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा एके दिवशी सुदाम देवाबरोबर रस्त्याने चालत असताना सुदामाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं, कृष्णा मी असं ऐकलंय की तुझी माया मोठी विचित्र आहे म्हणून कळालं, तुझी माया मोठी विचित्र आहे कळाली, मला ती माया काय आहे दाखव बरं एकदा. कोणी विचारलं, सुदामाने कृष्णाला तुझी माया काय दाखव. भगवंतानी सुदामाला सांगितलं, सुदामा तू मला पाहतोयस ना, म्हटलं हो पाहतोय. मग मला पाहतोय तर बस झालं, माझी माया बघायला जाऊ. महाराजांचं कीर्तन ऐकावं, गाडी कुठून घेतली, कशाला गेलं तिला, किती बंगले बांधले असतील, काय काय ह्या महाराजाच्या कुठं कुठं जागा आहे, काय करताय, कीर्तन ऐकावं, छान वाटावं बघावं, बाकीचे उद्योग करत बसू नये. महाराज या चर्चेमध्ये विनाकारण आपली वेळ जाते, त्याच्यातून काहीच मिळत नाही, कारण महाराज लोकांचा थांग पाथा तुम्हाला लागायचाच नाही. जरा थोडं जाऊ द्या, गमतीचा विषय सोडा, माझा मुद्दा आपलं जेवढं काम आहे तेवढं बघा. सुदाम देवानी सांगितलं मला माया दाखवा, भगवंतांनी सांगितलं कशाला उगीच, मला पाहतोयस ना, मला बोलतोयस ना, पण नाही माया दाखवा, वेळ आल्यानंतर दाखवतो. दोघंही रस्त्याने दुपारची वेळ होती, एका नदीच्या काठावरून जात होतं. एकदम भगवंतांनी सुदामाला विचारलं, का रे सुदामा फार गरम व्हायला लागलंय, आपण आंघोळीला जायचं का, स्नान करायचं का, जाऊया. दोघंही स्नान करण्यासाठी गेले, नदीमध्ये गेले, गुडघेवड्या पाण्यामध्ये गेले, कमरेवड्या पाण्यामध्ये गेले आणि गेल्याबरोबर सुदाम देवानी स्नान करायचं म्हणून बुडी मारली. बुडी मारल्याबरोबर भगवंतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर मायेचं काम चालू झालं. काय मायेचं काम चालू झालं, त्या सुदाम देवाला असं वाटायला लागलं आपण या पाण्यामध्ये वाहत वाहत निघालो. वाटायला लागलं, वाहत वाहत निघालो, वाटायला. गुरुरी भाऊ पाठामध्ये बोलता बोलता असं म्हणायचे, जिथं जिथं वाटायला लागला हा शब्द येतो तिथे तिथं माया. आकस्मिक बुद्धी ही अध्यास आहे. आपल्याला अध्यासाचं लक्षण असं सांगितलं ना आचार्य, तसं नसताना तसं वाटायला लागलं त्याचं नाव माया. आणि मग गमतीने म्हणून म्हणायचे वाटायला लागलं म्हटलं की माया. आपण
कीर्तन चांगलं झालं असं वाटायला लागलं. माय ते आम्हालाही सोडत नाही. कीर्तनात वेदांत सांगणाऱ्याला सोडत नाही तर बाकीच्या काही कधीच आम्हाला पकडेल कोणालाही भाऊ म्हणायचे वाटायला लागलं. त्या सुदाम देवाला वाटायला लागलं आपण पाण्यात वाहत निघालो. एका बेटाच्या जवळ आलो. त्या बेटावर काही 5-50 माणसं उभी होती आणि त्या 5-50 माणसांनी एकदम सुदाम देवाला पाहिलं. त्याच्यातली 2-4 पुढे गेली. त्या सुदाम देवाला बाहेर काढलं आणि त्याच्यातल्या काही मंडळींनी त्याच्या गळ्यात हार घालायला सुरुवात केली. सुदाम देवाला कळेल बरं हे सगळं वाटायला लागले. बरं सुदाम देवाला कळेना माझ्या गळ्यात हार का पडायला लागले. सुदाम देवाने विचारलं मला का हार घालायला लागला. त्या सगळ्या नगरातल्या लोकांनी सांगितलं आमचं एक छोटंसं इथं नगर आहे. बरोबर या नगराचा राजा मेलाय. बरं मग त्या लोकांनी सांगितलं आमचा असा नियम आहे आपला राजा जर मेला तर दुसरा राजा कुणाला करायचं. या नदीमध्ये जर कोण स्नान करत असेल किंवा वरतून कुणी इकडे स्नान करत आलेला असेल जो कोणी असेल गरीब असो श्रीमंत असो त्याला बाहेर घ्यायचं. त्याच्या गळ्यामध्ये हार घालायचे आणि त्याला आपल्या नगराचा राजा करून टाकायचं. हा आमचा नियम आहे म्हणून तुमच्या गळ्यात हार घातली. सुदामाने विचारलं मग आता मी कोण. त्या सगळ्या लोकांनी सांगितलं आजपासून तुम्ही आमच्या नगराचे राजे झाला. सुदामदेवानी इकडे तिकडे बघितलं गळ्यात एवढे हार पडलेले पाहिले. सुदामदेवानी विचारलं खरं. हो म्हटले खरं. सुदामदेवानी मनातल्या मनात विचार केला बरं झालं त्या कृष्णाला सोडलं म्हणून राजा तरी झाला. जर एक आणखीन एक म्हण सांगू कुठपर्यंत पिशवी मागं घेऊन फिरायची. बघा काही काही म्हणजे अशा गमती काय मला कळत नाही. ही जुनी मंडळी आहेत त्यांना खरं कळेल. मला एकाने सांगितलं झाडाच्या सावली खाली झाड वाढत नाही. झाडाच्या सावली खाली झाड वाढत म्हणून अलीकडल्या काळात इतकी झाडं वाढायला लागली की सावलीतच कुणी बसायला. आपलंही स्वतंत्र आपलंही एक झालं त्या सुदाम देवाला वाटायला लागलं बरं झालं आपणही एका नगराचे राजे. तो कृष्ण द्वारकेचा राजा असेल पण आपण एवढ्या छोट्या नगर आपलाय ना. छोटं का असेल ना पण आपलाय ना. आपण आपला गट नाही आपलं काय नाही मला ते बोलायचंच नाही. तेच बोलायचं होतं पण नाही बोलायचं ते. आपण आपलं काहीतरी पाहिजे किती का असेल ना 10 असो 20 असो 40 असो काय असेल ते असेल. आपलंही काहीतरी आहे ना अस्तित्व. आता काय झालं तिथे एक मुलगी त्याला दिली लग्न झालं मुलं झाली. राजा म्हणून तो वावरायला लागला. छान वाटलं बस आनंद चालला होता. एके दिवशी ती राणी मेल्यानंतर सगळे रडायला लागले. ती चिता तयार केली त्याच्यावर राणीला झोपवलेलं होतं. अग्नी द्यायचा आहे. तेवढ्यामध्ये काही माणसं त्या सुदामदेवाकडे आली. सुदामदेवही रडत होते. सुदामदेवाला असं उचललं. तिने विचारलं मला का उचलायला लागलं. ते म्हटले आमचा आणखीन एक नगराचा नियम आहे जर राणी मिली तर त्याच्याबरोबर राजालाही जाऊन. सुदामदेवाने सांगितलं पहिला नियम चांगला होता दुसरा जरा अवघड. तसंच असतं विचारसागर जरा बरा वाटतो वृत्ती प्रभाकर अवघडच असतो. तसंच असतं पहिला तरुण बरा वाटतो दुसऱ्या तरुणात घोळच होतो. विचारसागर असंच आहे. तसं ते म्हटलं आणि हे कसं काय नाही म्हटलं असंच. आता काय झोपवलं अग्नी दिला आणि चटके बसायला लागल्यानंतर सुदामदेवाला वाटायला लागलं विनाकारण कृष्णाला सोडलं. माणसाला कळतं पण चटके बसल्याशिवाय कळत नाही. म्हणून एखादा गेला की जाऊ द्यायचा. चटके बसले की परत येते. मिटणं गेलं का येते परत ते पुढे जात नाही ते येते. सुदामदेवाने विचार केला अरे विनाकारण सोडलं आणि मग धावायला लागला हाका मारायला लागला. कृष्णा धाव पोळायला लागलाय कृष्णा पोळायला लागलाय असं म्हणत होता. मोठ्याने ओरडत होता. भगवंताने त्याच्या डोक्यावरचा हात काढला की पाण्यातून बाहेर आला मोठ्याने ओरडायला लागला पोळायला लागले. कळालं का तुम्हाला आठवतंय का कुठं होतात वाटायला लागलं. पोळायला लागलं. भगवंताने असं अंगाला हात लावला काय करतोय थंड पाणी आणि पोळायला लागलं म्हणाला. सुदामदेवाने इकडे तिकडे बघितलं. सुदामाने विचारलं कृष्णा ते नगर कुठं गेलं ती चिता कुठं गेली ती राणी कुठं गेली. भगवंतांनी सांगितलं सुदामाला तुला थोडी माया दाखवली तर तुझी ही फजिती सगळी दाखवू का. नको काही गरज नाही. असा मायेच्या अधीन असलेला हा जीव आहे दुर्बल आहे. विठ्ठला जीव दुर्बल का पहिलं कारण मायेच्या अधीन. आता दुसरं सांग जीव दुर्बल का इंद्रियाचे इंद्रियाची नारायणी
आम्ही गेलो नारायणे आम्ही गेलो नारायणे आम्ही गेलो नारायणे आम्ही गेलो आम्ही इंद्रियाची दिने आम्ही केलो नाही, आम्ही इंद्रियाच्या अधीन झालेलो आहे. ही सगळी इंद्रिय आम्हाला कुठं ना कुठं तरी ओढत घेऊन नात्राय भागवतामध्ये सांगतात, पायवांची ती गती, हस्तवांची ती किळा, रूप पहावया डोळा, उदरवांची ती पूर्ण किंवा केवी एका गेहापती भोवता सौती तोडी ती. नात्रायने दृष्टांत देऊन सांगला की ही सगळी इंद्रिय या देहाला ओढाओढी करत राहतात. पायवांची ती गती, पायाला नेहमी फिरायला आवडतं. लोक कीर्तनात बसतात, बसल्या बसल्या उठतात, बाहेर जातात, परत येतात, परत बसतात. त्यांचा दोष नाही, पाय गप्प बसू देत नाही. नाहीतर बसल्या बसल्या पाय पुढं करतात, मागं घेतात, नाहीतर आपली मांडी दुसऱ्याच्या मांडीवर जातात. चालू असते त्यांचा कार्यक्रम ते करत असतात, आम्ही आमचा कार्यक्रम आम्ही करत असतो. ते पायवांची ती गती, हस्तवांची ती खेळ. माणसाला काही ना काहीतरी करायला आवडतं, काहीतरी करत राहतो, त्याला डवस त्याला डवस काहीतरी करत राहतो. काही काही वेळेला बघा तुम्ही, आता या महाराज मंडळींना कळत असेल, पकवाजाच्या जवळ बसलेली जी माणसं असतात ना, ती कणिक उडली का, उडलेली असते ना, ती उडालेली कणिक गोळा करतात आणि त्याचं माकड बनवून कार्यक्रम चाललेला असते. ती काय ती फक्त वाट बघत असतात, नऊ कधी वाटतात, त्यांचं चाललेलं असतं, त्यांचा दोष नाही. हस्तवांची ती खेळ, हात काहीतरी करत राहतो, काही ना काहीतरी चालू असतं. आम्ही एकदा तिकडे नाशिक भागात गेलो, एका माणसाला मुद्दा पटल्यानंतर चापट मारायची सवय होती दुसऱ्याच्या मांडीवर, स्वतःच्या. हस्तवांची ती खेळ, हाताचं, पायाचं, डोळ्याचं वेगळं असतं, कानाचं वेगळं असतं. ही सगळी ओढाओढी इंद्रियांची चालू आहे. या इंद्रियाच्या अधीन असलेला हा, या इंद्रियांचा, सर्व इंद्रियांचा राजा असलेला जो मन आहे, त्या मनाच्या अधीन असलेला हा जीव, मनाच्या पाठीमागे धावणारा हा जीव. बहुत चंचल चपळ जाता येता किंवा बलती असे धावे मनाला, असं विचित्र मन आहे. आणि म्हणून असं विचित्र असलेलं हे मन या मनाच्या अधीन असलेला हा जीव आहे. आणि त्यामुळे इंद्रियाच्या अधीन असलेला जीव असल्यामुळे याला दुर्बल. दोन गोष्टी झाल्या, एक मायेच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा, दोन इंद्रियांच्या अधीन आहे, मनाच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा. आता तिसरं सांगतो. दुसरं असं सांगितलंय, कलिकाळाच्या अधीन हा जीव आहे म्हणून याला दुर्बल म्हणा. मृत्यूच्या अधीन उपजेते नाशे असं जरी ज्ञानोबांनी सिद्धांत सांगून दिलेला असला तरी त्या मृत्यूची अनामिक अशा पद्धतीची भीती या जीवाला. मरण शब्द न सहाती आवडत. मृत्यू हा शब्द म्हटलं की माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो. या मृत्यूच्या अधीन असलेला जीव. योग वसिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना एक फार गोड उपदेश केला. त्याने असं सांगितलं, सहैव मृत्यूर व्रजती सहैव मृत्यूर निषिदती गत्वा सुदीर्घ मधमानं सह मृत्यूर निवर्तते. वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात की रामा, मृत्यू हा माणसाच्या कायम बरोबर आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून, सकाळी झोपेतून उठलो तो आपल्या बरोबरच असतो. स्नान करायला गेलो आपल्या बरोबरच आहे. आपण पूजा करायला बसलो आपल्या बरोबरच आहे. जेवायला बसलो आपल्या बरोबरच आहे. आपण शेतामध्ये किंवा ऑफिसमध्ये निघालो आपल्या बरोबरच आहे. आपण ऑफिसमध्ये दिवसभर काम करताना आपल्या बरोबरच आहे. ऑफिसमधून माघारी येताना आपल्या बरोबरच आहे. सायंकाळी चहा घेताना आपल्या बरोबरच आहे. सायंकाळी एखाद्या कार्यक्रमाला मंडपात जाऊन बसलो तरी शेजारीच असतो. बघू नका, दिसत नाही, माणसं लगेच जवळ बघतात असं नाही, पण कायम बरोबर आहे. साहेब मृत्यू कायम बरोबर. जगद्गुरू शंकराचार्य असं सांगतात, मृत्यू हा माणसाचा मित्र आहे, कायम बरोबर. याच्या पुढे वशिष्ठ असं सांगतात, गत्वा सुदीर्घ मधमानव सह मृत्यूवर निवर्तते. किती जरी दूर नेऊन सोडायचं म्हटलं तरी या मृत्यूपासून आपली सुटका होत नाही. गरुड आणि गरुडाच्या आईचं उदाहरण सगळ्याला माहिती आहे, मी वेळ घेत नाही. किती जरी दूर घेऊन गेला आईला मृत्यूपासून तरी मृत्यूने घातलंच ना. किती जरी आपल्याकडे एक वस्तुस्थिती सांगितलं, म्हणजे आमच्याकडे तरी पंढरपूरकडे तरी फार आहेच, म्हणजे आम्हाला अनुभव आहे. आपल्याकडे बघा तुम्ही, मांजराला कुठेही नेऊन सोडा ते घरी येते, किती दूर नेऊन सोडा.
म्हणजे आमच्याकडली तरी मांजरं तशीच आहे, तुमच्याकडली माहित नाही मला कशी आहे ते. आमच्याकडली बरोबर घरी आहे, किती लांब सोडा त्या मांजरांना, कुठेही नाही सोडा. आमच्याकडे गमतीने असं सांगितलं, आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्या सरांनी सांगितलं, काय झालं, एका माणसाने मांजराला दूर नेलं, शेवटी त्याला त्याचा घरचा पत्ता कळेना, मांजराच्या मागे मागे घरी अशी परिस्थिती. कसंही करायचं, किती दूर ते गाठतच. बरोबर. आता मला सांगा, मांजरच असं असेल तर मृत्यू कसा असेल. आणि म्हणून मृत्यूच्या आधी कलिकाळाची सत्ता या जीवावर आहे, म्हणून हा दुर्बल आहे. काय काय झालं आतापर्यंत, मायेच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा, इंद्रियाच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा, कलिकाळाच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा. महाराज सांगतात, आता ही दुर्बलता आमची गेली, आमची ही दुर्बलता गेली. याचा अर्थ काय, आता मायेची सत्ता आमच्यावर नाही, आता इंद्रियांची सत्ता आमच्यावर नाही, आता कलिकाळाची सत्ता आमच्यावर नाही. याचं कारण महाराज सांगतात, आता माया राहिली नाही, उलट तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. आता ती माया उलट आमच्या पाया लागली म्हटले. ज्या इंद्रियांची सत्ता या जीवावर आहे, आता त्या इंद्रियांची धाव संपली. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखील या, भाग गेला सिन गेला अवघा झाला अनंत. आणि ज्या कलिकाळाची सत्ता या जीवावर आहे, आता तुका म्हणे काळ आता करू न शकेल, आता त्याची सत्ता आमच्यावर चालत नाही. मग महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता माया होय दासी लागी पाया अशी स्थिती झाली, आता कुठे धावे मन अशी स्थिती झाली, काळ आता करू न शके बळ असं सांगायला लागला. हे सगळं झालं कशाने, महाराज सांगतात आम्ही बलवान झालो. हे बलवान झालो तरी कशाने, अभंगाचं पहिलं चरण. बढियाचे अंकित बढियाचे अंकित बढियाचे अंकित अंकित बढियाचे अंकित बढियाचे अंकित बढियाचे अंकित बढियाचे बढियाचे आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो आम्ही झालो बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज सांगतात आम्ही बलवान. ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या उत्सवाचं आयोजन आहे ते परमादरणीय श्रद्धे गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी इथं उपस्थित आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने पुढे सेवा चालू ठेवतो. विठाला
तर इतके फॅन लावल्यानंतर घाम यायला नको आहे. मी माझं बोलतो तुमचं नाही. पण महाराजांनी मगाशी म्हटलं की ही सेवा किती मोठ्या प्रेमाने माझ्याकडे आलेली आहे किंवा कोणत्या विचाराने आलेली आहे ही मी बोलतो. माझ्या जीवनामध्ये जे काही माझ्यावर खरं तसं तर मी काही फार मोठा अभ्यास अशातला भाग नाही, पण माझ्यावर जी काही निरपेक्ष प्रेम करणारी जी अनेक व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये माझे गुरुवर्य भाऊ आणि दुसरे शास्त्री महाराज माझ्यावर नितांत प्रेम करतात. कारण अनेकदा म्हणजे ह्या सगळ्याच पूजनीय महाराज मंडळींना माहिती आहे, या भागामध्ये कुठेही कीर्तन असलं तरी डोंगरगणला येऊन जाणं, महाराजांची भेट घेणं आणि मग महाराजांची भेट घेतल्यानंतर म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं आम्ही बहूंना भेटायला गेलो की बहू काय करायचे, हां हे अभंग आहे याच्यावर लिहून घे असं म्हणायचे. महाराजांकडे भेटायला आलो की महाराजांनी लिहून ठेवलेला एखादा कागद असला की महाराज म्हणायचे हे घे, आणि म्हणून हे असं काहीतरी मिळतंय म्हणून आम्ही डोंगरगणला येतो. कारण अलीकडल्या काळामध्ये चिंतन हे घे असं म्हणणारी महाराज मंडळी सुद्धा फार वानवा आहे. हे चिंतन घे याचं कारण आहे त्यांच्याकडेच नाही, ज्याच्याकडे आहे त्याला द्यावं ना, बाकीच्या वृत्ती कशाला तिथे. पण महाराजांनी आमच्यावर सगळ्यावरच की पूजनीय महाराज इथं बसलेले दत्त महाराज आहेत, भागवत महाराज कबीर आहेत, त्यांना विचारा, सगळ्यांवरच अगदी निरपेक्ष प्रेम, मन मोकळेपणाने. म्हणजे त्यांना फार स्तुती आवडणार नाही, पण तरी सुद्धा वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपला विद्यार्थी हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चमकावा असा उदात्त हेतू ठेवणारे गुरुवर्य म्हणजे शास्त्री महाराज. तो अभ्यासू तर पाहिजेच, पण आणखीन एक विशेष आहे, कपडे घाण असलेली त्यांना पटत नाही. मग आमच्या अंगावर जर घाण कपडे असले ना तर ते लगेच म्हणतात ते काढ धर घे. आत्ताच मला म्हणत होते हे काढ धर, मी म्हणून नाही घालून आलोय चांगला, मी घालतो तुला एक शर्ट. इतकं म्हणजे ह्या सगळ्या अंगाने लौकिक आणि अलौकिक, पारमार्थिक आणि व्यवहारिक अशा दोन्ही अंगाने प्रेम करणारी गुरुवर्य मंडळी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फार कमी आहे. शास्त्री महाराजांसारखं एक व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला भेटलं हे फार मला कधी कधी या सगळ्या सप्ताहाच्या वैभवाकडे आणि या सगळ्या पूजनीय मंडळीकडे बघितल्यानंतर म्हणजे तसं शास्त्री महाराज म्हणजे हे धगधगीत बस आता पुढचं तुमच्या तुम्ही ओळखा, तसं इतकं सोपं व्यक्तिमत्व नाही, ते इतकं सहजासहजी नाही. पण जवळ गेल्याशिवाय आणि त्यांचं झाल्याशिवाय कळत नाही की ते किती प्रेम करतात. आज त्यांचा प्रेमाचा वर्षा मला वाटतं की गेल्या या 75 वर्षामध्ये जे काही त्यांची चालू असलेली साधना, सेवा, अभ्यास आणि जो लोकजागर आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केला, हे सगळं बघितल्यानंतर लक्षात येतं की महाराजांनी किती मोठं वैभव कमवलेलं आहे. एक पारमार्थिक वैभव ज्याला म्हटलं जातं ते वैभव या उत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी दिसून येतं. मी थोडंसं पुढचं एक वाक्य बोलतो. गर्दी पुष्कळ भेटेल नाही असं नाही, मंडप वगैरे नियोजन हेही पुष्कळ भेटेल, पण इतके सगळे विद्यार्थी महाराज मंडळी येणं हे क्वचितच आहे. एखाद्या संस्थेतून शिकून गेल्यानंतर सुद्धा माझ्या गुरुवर्यांचा उत्सव आहे आणि मी तिथं गेलं पाहिजे या भावनेने ही सगळी मंडळी, ही सगळी एकावनी बळी रे अशी महाराज मंडळी, ही सगळी बळीवंत आहेत. कारण बळी याच्या अंकित आहेत, बळीवंत आहेत. तसे आम्ही काही कच्चे नाहीत खरं, सगळेच बलवान आहोत, कारण बळी याच्या अंकित आहेत ना. आमचेच गुरुजी जर एवढे बलवान आहेत तर आम्ही त्यांच्याबरोबर असल्यानंतर आम्ही बलवानच झालो असं म्हणायला हरकत नाही. तुकाराम महाराज जे बलवानपणा सांगतात, महाराज सांगतात आता मायेचं सत्ता आमच्यावर राहिली नाही, इंद्रियांची सत्ता आमच्यावर राहिली नाही, कलिकाळाची सत्ता आमच्यावर राहिली नाही, आम्ही आता बलवान झालो. याचं एकच कारण आम्ही ज्याच्या अंकित आहे तो आहे बळीवान विठ्ठल. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे बळीया. हा बळीया म्हणजे नेमकं कोण आहे? बळीया माझा जो ह्या देवांचा आहे असा तो बलवान आहे. तो बलवानही आहे आणि बुद्धिमानही आहे. बऱ्याच ठिकाणी बलवानपणा असतो पण बुद्धिमानपणा नसतो, काही ठिकाणी बुद्धिमानपणा असतो पण बलवान. हा बलवानही आहे, बुद्धिमान आहे, बलवान आहे. अनेक चरित्र आपल्या समोर आहे. रामायणातली चरित्र, महाभारतातली चरित्र, भगवंताच्या बलवानपणाची चरित्र अनेक आहेत. रामायणामध्ये
रामचंद्र प्रभू ज्यावेळेस सीता शोध करण्याकरता निघाले आणि मग थोड्या अंतरावर जेव्हा जटायूची गाठ पडली, आता ते जटायूचं आणि रावणाचं युद्ध हे एक रामायणातलं स्वतंत्र प्रकरण आहे. मी तर म्हणतो की रामायणामध्ये जी काही अशी दुर्लक्षित असलेली पण अत्यंत महत्वाची पात्र आहेत त्याच्यामध्ये जटायू आहे. खरं तर ते थोडं दुर्लक्षित आहे, म्हणजे फारशी चर्चा त्यांची केली जात नाही, पण ते अत्यंत महत्वाचं पात्र आहे जटायू. आणि मग जटायू आणि रावण यांची ज्यावेळेस गाठ पडली ते युद्ध सुरू झालं आणि मग ते रावणाच्या लक्षात आलं की हे आपल्यापेक्षा ताकदवान आहे. तर मग म्हटले आता काय करायचं, म्हणून त्यांनी डोकं लावलं आणि एकमेकाचं मृत्यू कशात आहे हा विचारला. मग आता ते जटायूंनी सांगितलं माझा मृत्यू पंखात आहे, रावणाने सांगितलं माझा मृत्यू अंगठ्यात आहे. रावण खोटा बोलला, जटायू खरा बोलला. जटायू खरा बोलला कारण तो रामभक्त होता, खरा बोलला तो. पण हा खोटा बोलला आणि मग अंगठा फोडायला जटायू गेल्याबरोबर त्यांनी ते तलवारीने त्याचे 2 पंख काटून टाकले आणि मग धरणीवर जटायू पडले आणि मग त्या सीतेला रावण घेऊन निघाला. कथा सगळ्यांना माहिती आहे म्हणून मला जिथं बोलायचं तिथं धावतं घेऊन जातो. निघाल्यानंतर जटायूंनी रावणाकडे पाहिलं आणि रावणाला सांगितलं की रावणा, तू हे केलं ते चुकीचं केलं, कारण हा विश्वासघात केला ना, विश्वासघात केला. कबीरजींचा एक दोहा सांगितला जातो बघा, दगा किसी का सगा नहीं किया तो कर देखो, नहीं तो जिसने किया उसका घर देखो. दगा म्हणजे विश्वासघात. विश्वासघात कधी करू नये. खरं तर आता हे महाराष्ट्रात सांगायचं अवघडच झाले, विश्वासघात करू नये म्हणले कशा करता हे. आणि मग त्या जटायूंनी एक वाक्य सांगितलं रावणाला. त्याने सांगितलंय बघ, माझा एक जाता जाता तू संदेश तेवढा लक्षात ठेव. माणसाने तेवढंच खावं जेवढं पचतं आणि माणसाने तेवढंच ओझं उचलावं जेवढं झेपतं. तुला हे सीतामाईचं ओझं झेपणारं नाहीये, कारण हे फक्त सीतामाईचं ओझं नाही, हे समस्त हिंदू धर्मीयांचं ओझं आहे. हे इतकं सोपं नाहीये रावणा तुला उचलणं. हे हिंदू धर्मीयाचं ओझं आहे, हे प्रभू रामचंद्रांचं ओझं आहे, तुला हे जमणार नाही. तेवढं ऐक माझं. पण तो ऐकत नाही, तसाच निघून गेला. धरणीवर पडलेले जटायू रामचंद्र प्रभू त्यांच्याजवळ येतात आणि मग ते सगळं जटायूकडनं कळालं. प्रभू रामचंद्रांनाच वाईट वाटायला लागलं, अक्षरशः डोळ्यात अश्रू यायला लागले की हा माझ्याकरता लढला. आणि मग प्रभू रामचंद्रांनी जटायूला सांगितलं, जटायू एक काम करू, मी तुझ्या अंगावरनं हात फिरवतो. जटायूने विचारलं कशा करता, कारण आता मी मरणासन नाही, उलट आता मी काही क्षणामध्ये सोडणार आहे माझा देह, पण माझं भाग्य असं आहे की तुम्ही मला आता या मरणाच्या समयाला भेटलाय, आता तुम्ही कशाला माझ्या अंगावरनं हात फिरवता. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तुला पंख येतील, माझ्यात तेवढं सामर्थ्य आहे. जटायूने विचारलं पंख येऊन आता काय करायचंय. ते म्हटले काही नाही, पंख येतील म्हणजे तू जिवंत राहशील. बरं मग पुढं काय. काही नाही म्हटले, रावणाला मारण्याकरता माझ्या बरोबर तुझं सहकार्य लाभेल म्हणून मी तुला जिवंत करतो. रावणाला मारण्याकरता तुला सहकार्य माझ्या बरोबर तुझं लाभेल म्हणून मी तुझ्या अंगावर हात फिरवतो, पंख येतील, तू जिवंत राहशील. जटायूंनी स्मित हास्य केलं. जटायूंनी सांगितलं प्रभू तुम्ही अंगावरनं हात फिरवल्याबरोबर मला पंख येणार आहे याच्यात तिळमात्र शंका आहे. ते तुमच्याकडे सामर्थ्य आहे, पण मला जिवंत करायचं, राहू द्यायचं कशा करता, तर रावणाला मारण्याकरता तुम्हाला माझं सहकार्य. हे वाक्य मात्र हास्यास्पद आहे, कारण तुम्ही स्वतः एवढे बलवान आहेत की आमच्या कोणाच्या सहकार्याची गरज नाही. तुम्ही स्वतः एवढे बलवान आहात, हा तुम्ही आम्हाला दिलेला एक मोठेपण आहे. खरं पाहायला गेलं आमच्या कोणाचीच आवश्यकता नाही, एवढे तुम्ही स्वतः बलवान आहात. आणि त्याच्या पुढे सांगितलं जटायूने, प्रभू आता तुम्ही माझ्या अंगावर हात फिरवू नका, मला पंख येऊ देऊ नका, मला आता जिवंत राहायचं नाही. म्हटले का. जटायूने उत्तर दिलं, प्रभू आता माझं शरीर तुमच्या मांडीवर आहे, माझ्या डोळ्यामध्ये तुमचं रूप आहे आणि माझ्या मुखामध्ये तुमचं नाम आहे आणि त्या समयाला मला मृत्यू येतोय. जर इतका चांगला मृत्यू येत असेल तर जगून तरी करायचंय काय. विठाला बलवान बळिया भगवान बलवान आहे. रामचंद्र प्रभूंचं चरित्र काय, कृष्ण चरित्र काय सगळ्याला माहित आहे. आता याच्या अंकित झालं. हे अंकित झालं म्हणजे काय, आम्ही दास झालो, त्याचे सेवक झालो. हा जो दासपणा सांगितला जातो, दास्यत्व सांगितलं जातं, हे जे दास्यत्व आहे हे 4 पद्धतीने सांगितलं जातं. भक्तिशास्त्रामध्ये आपल्याकडे अनेक उल्लेख आहेत. प्रसरितास्तस्य दासास्तु प्रसरितास्तस्य निदेश वशवर्तीना विश्वस्ता प्रभुता ज्ञान सुविनम्रित धीयश्चते. शास्त्र असं सांगतात, आश्रित असावं, आज्ञेत असावं, विश्वासात असावं आणि विनम्र असावं, त्याचं नाव दास. त्याला अंकित म्हणा. अंकित या शब्दाचा अर्थ दास.
आणि तो दास कसा पाहिजे? एक तर आश्रित पाहिजे, तो दास कसा पाहिजे? आज्ञेत पाहिजे, तो दास कसा पाहिजे? विश्वासात पाहिजे, आणि तो दास कसा पाहिजे? विनम्र पाहिजे. थोडी पदकृती करायची झाली तर आपल्याला असा विचार करता येईल, जो आश्रित आहे तोच दास. एवढं बस झालं की पुढे आज्ञेत म्हणायची काय गरज आहे? जो आश्रित म्हणजे त्याच्या जवळ जवळ आहे म्हटलं की दास झाला ना, पुन्हा आज्ञेत म्हणायची काय गरज आहे? गुरु भाऊ सांगायचे कधी कधी गमतीने, काही काही माणसं जवळ असतात पण ऐकत काहीच नसतं. बऱ्याचदा जवळचीच तसली असतात, जवळ तर राहायचं ऐकायचं तर काहीच नाही. ते म्हटले फक्त आश्रित असून काही जमत आहे? आज्ञेत पाहिजे. आश्रित तर पाहिजेत म्हणजे जवळ तर पाहिजे, पण काय महत्वाचं आहे पुढचं? आज्ञेत पाहिजे. म्हणून आश्रित आणि आज्ञेत जो आहे तो दास. मग ठीक आहे ना, आश्रित आणि आज्ञेत एवढे असेल तो दास, ठीक आहे ना. पुढं आणखीन विश्वासात असं म्हणायची काय गरज आहे? काही माणसं जवळ असतात, आज्ञेत असतात, पण त्यांच्याबद्दल मालकालाच विश्वास नसतो. हे काम करत याची शाश्वती नसते. काम करायला म्हणून गेल्यानंतर बहुतांशी 8 दिवसांनीच माघारी येतो, त्याच्याबद्दल विश्वास नसतो. मग त्याच्याबद्दल विश्वासार्हता पाहिजे, आणि विश्वासार्हता पाहिजे म्हणजे त्या शिष्याने किंवा त्या अंकिताने विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून दास कुणाला म्हणायचं? आश्रित आहे, आज्ञेत आहे आणि विश्वासात आहे, त्याला दास म्हणा. मग एवढं केलं, पुढे विनम्र शुद्ध ठेवायची काय गरज आहे? शास्त्र असं सांगतं, काही माणसं आश्रित आहेत, आज्ञेत आहेत, विश्वास आहेत, पण मालकाविषयी विनम्र नसतील तर काय उपयोग आहे? विनम्र असलं पाहिजे. एखाद्याला म्हटलं, अहो काय तुम्ही त्यांनी सांगितलं मी घरा काय करायचं, राहावं लागतंय, हे बघ कळालं का? बघा, म्हणजे विनम्र नाही, बळ काम करणं चालत नाही. शास्त्र असं सांगतं, दास व्हायचं असेल जवळ पाहिजे, आश्रित 1, आज्ञेत पाहिजे 2, विश्वासार्हता पाहिजे 3, आणि विनम्र पाहिजे 4. अशा 4 गोष्टी असेल तरच अंकितपणा येईल. बळीयाचे अंकित. विठाला हा जो अंकितपणा आहे किंवा हा जो दास्याचा प्रकार आहे, हा पुन्हा 4 पद्धतीने शास्त्रांनी सांगितला. दास कशाला म्हणायचं हे कळालं, पण हे जे दास्यत्व आहे हे 4 पद्धतीने सांगितलं. 1, काही अधिकृत दास आहेत. 2, काही आश्रित दास आहेत. 3, काही पारिषद दास आहेत. आणि 4, काही अनुग दास आहेत. मी अंकित सांगायला लागलो, बळीयाचे अंकित. हा अंकित या शब्दाचा अर्थ दास. दास कोणाला म्हणायचं हे कळालं, जो आश्रित आहे, आज्ञेत आहे, विश्वासात आहे, विनम्र आहे, त्याला म्हणायचं दास. संपलं. हा दास कोणत्या प्रकाराचा? त्याचे 4 प्रकार पुढे शास्त्रांनी सांगितले. अधिकृत असलेले दास 1, आश्रित असलेले दास 2, पारिषद असलेले दास 3, आणि अनुग असलेले दास 4. आता अधिकृत असलेले दास कोणते? इंद्र, चंद्र, ब्रह्म ही जी काही पद सांगितली जातात, ही सगळे भगवंताचेच दास आहेत. याला अधिकृत असलेले दास म्हणा. हे काय? इंद्र हा त्याचाच दास, चंद्र हा त्याचाच दास, अधिकृत दास. आश्रित दास जो आहे तो 3 पद्धतीने सांगितला. 1, शरणागत आश्रित दास. 2, ज्ञाननिष्ठ आश्रित दास. आणि 3, सेवानिष्ठ आश्रित दास. भक्तिशास्त्राने हे सगळं चिंतन भक्ती रसामृती सिंधू मध्ये केलेलं दिसून येतं आपल्याला. पहिला सांगितला शरणागत आश्रित दास. याच्याकरता वेळ जास्त घेत नाही, पण उदाहरण देऊन पुढे जातो. रामायणातील बिभीषणाचं भक्त चरित्र वाचा. बिभीषण प्रभू रामचंद्रांचा दास आहे, आश्रित आहे, पण कसा आहे? शरणागत आश्रित दास आहे. तो शरण आहे आणि जवळ राहिलेला आहे, शरणागत आश्रित दास म्हणा. 2रा प्रकार सांगितला ज्ञाननिष्ठ आश्रित दास. याच्याकरता शुकाचार्यांचं चरित्र वाचा. शुकाचार्य आश्रित आहेत, भगवंताचे दास आहेत, आणि ते कसे आहेत? ज्ञाननिष्ठ. ते संगम त्यक्त्वा सुखी व्हावं कथा मोठी आहे, सगळ्याला माहित आहे. ज्ञाननिष्ठ आश्रित दास. आणि 3रा प्रकार सांगायचा आहे मला, सेवानिष्ठ आश्रित दास. याच्याकरता भरताचंही चरित्र पहा, हनुमंतरायाचंही चरित्र पहा. हे आश्रित आहेत आणि कसे आहेत? सेवानिष्ठ. रामायणामध्ये एके ठिकाणी वाचनात माझ्या एक कथा आली. काय झालं म्हणे, प्रभू रामचंद्र राजा झाले. नीट ऐका, मला सेवानिष्ठ आश्रित दास सांगायचा आहे. रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले, आणि बसल्यानंतर पाठीमाग छत्र धरायचं काम भरताने केलं. मला रामायणामध्ये या सगळ्यांमध्ये या 4ही नावामध्ये भरत हे एक पात्र अलौकिक वाटतं मला. भरत हे जे नाही ना, म्हणजे मुळातच हे नावच फार गमतीचं आहे. म्हणजे सगळ्या या 4ही नावामध्ये राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, याच्यामध्ये राम या राम म्हणण्यामध्ये काना तरी आहे, रला एक दिलेला आहे. लक्ष्मण याच्यामध्ये क्षल न जोडलेला आहे. शत्रुघ्न याच्यामध्ये त्र आहे, घन न जोडलेला आहे. पण या 4ही भावामध्ये असं एकच नाव आहे, काना, उकार, मात्रा काही नाही. भरत काही नाही, काही भरत. गमतीने मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या अंतःकरणातली भक्ती सरळ आहे त्याचं नाव भरत आहे. सरळ आहे, काही नाही. भरत
अर्थच करायचा झाला तर प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने ज्याचं भरण पोषण झालेलं आहे, प्रभू रामचंद्रांच्या भक्तीमध्ये जे रमलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या भक्तीने जे तरलेले आहेत, भरत असा अर्थ करा. बरं, पाठीमागे राजछत्र धरून उभे होते. हनुमंतरायांनी ते पाहिलं आणि हनुमंतरायांनी सांगितलं, भरतजी तुम्ही मागं उभा राहू नका आणि ते छत्र धरायचं काम करू नका, तुम्ही पुढे घ्या किंवा प्रभू रामचंद्रांबरोबर बसा. कारण रामप्रभू जसे राजे आहेत, ते जसे आम्हाला श्रद्धेचं स्थान आहे, तसं तुम्ही या, तुम्ही त्यांच्याजवळ बसा. भरतांनी सांगितलं नको, नाही पुढे घ्या. भरतांनी सांगितलं, हे पहा हनुमंता, मी माझ्या जीवनात असं कोणतंच चांगलं काम केलं नाही की मी पुढे येऊ प्रभू रामचंद्रांच्या, मला नको आहे. किती विनम्र आहे हा, मी मागेच बरं आहे. शेवटी हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांनी विनंती केली, प्रभू म्हणजे तुम्ही तरी सांगा, हे भरतजी पुढे येत नाहीयेत आणि ते राजछत्र धरून उभा राहिलेले आहेत, तुम्ही तरी सांगा त्यांना पुढे या म्हणून, आणि ते राजछत्र धरायची सेवा नको, दुसरं काहीतरी त्यांना देऊ, पुढे या म्हणून सांगा. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला सांगितलं, हे हनुमंता ते भरत माग आहे का नाही, ते मागच बरं आहे, राहू दे तिथंच. हनुमंतरायांनी विचार केला, बहुतेक हे खुर्चीवर बसल्यानंतर बिघडले काही की, ते राहू दे मागच म्हटले, त्याला पुढे येऊ द्यायचं नाही, राहू दे मागच म्हटलं. ते म्हटले मागच, हो म्हटले राहू दे मागच आहे ना, ते बरं आहे मागच. म्हटले असं का बोलायला लागला. भरत रामचंद्र प्रभूंनी फार गोड उत्तर दिलं. ऐका, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता भरत हा पाठीमागच बरा आहे आणि राजछत्र धरूनच बरा आहे का. याचं कारण असं आहे, भरत हा साधू आहे, भरत हा संत आहे, भरत हा संत आहे आणि त्याच्या हातामध्ये राजछत्र आहे. भरतासारख्या संतांनी राजछत्र धरल्याशिवाय हा राम सुद्धा राजा राज्य करू शकत नाही. आणि म्हणून भरत हा मागतो, याला सेवा निष्ठ असली तर दास म्हणा. विठाला पुढे सांगितलं, पारिषद दास. त्याच्याकरता आपल्याला अनेकांची उदाहरणं दिली जातात. मग भीष्माचार्याच्या संबंधाने असतील किंवा जांबुवंताच्या संबंधाने असतील की जे योग्य वेळेला ज्यांनी सल्ले दिले तेही दासच आहेत, पण पारिषद दास आहेत. आणि नंतर अनुगदास सांगितलं, त्याच्यामध्ये व्रजस्थ आणि पुरस्थ असे दोन प्रकार सांगितले. भक्तिशास्त्रांनी पुन्हा आणखीन दासाचे प्रकार सांगत असताना सांगितलं, संभ्रमजनित दास्यत्व आणि गौरवजनित दास्यत्व. भगवंताचं ऐश्वर्य पाहून आलेलं जे दास्यत्व आहे, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी तुम्ही जोडून यात, या अंगाने आलेलं दास्यत्व हे संभ्रमजनित दास्यत्व आहे. आणि काहीतरी नातेसंबंध निर्माण झाल्यानंतर जे दास्यत्व येतं हे गौरवजनित दास्यत्व आहे. अशा पद्धतीचं दास्यत्व आमच्याकडे आल्यामुळे महाराज सांगतात, बळी याची अंकित, आम्ही अंकित झालो. अंकित या शब्दाचा अर्थ दास, तो दास या शब्दाचा अर्थ कळाला, दासाचे प्रकार कोणकोणते हे कळाले. महाराज सांगतात, आम्ही त्याचे अंकित झालो, आम्ही त्यांचं दास झालो, आम्ही त्यांचं सेवक झाल्यामुळे आमच्याकडे काय झालं, आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो. महाराजांना विचारलं, महाराज बलवान झाल्यामुळे काय केलं. महाराज सांगतात, यश्चावत जीवाला ज्या संसाराचं दुःख वाटायला लागलं त्या संसाराला आम्ही लातच मारली, अभंगाचं दुसरं La
बोला कुंडली कवर दे हरि बोला कुंडली कवर बळीराची अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला शरवरीचा मार विढाला या भंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत आपण करून आलो. महाराज सांगतात बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. इथला बळीया शब्द कळाला, अंकित शब्द कळाला. आम्ही बलवान झालो म्हणजे काय हे कळालं. त्याचा परिणाम महाराज असं सांगतात की आमच्याकडे जे बल आलं ते पहिलं बल आलेलं आहे ते ज्ञानाचं. त्या ज्ञानाच्या बलामुळे काय झालं, लाथाळीला संसार केला शरउर्मीचा मार. आम्ही संसाराला लाथ मारली. हे संसाराला लाथ मारली म्हणजे नेमकं काय. आता आपण सगळी वेदांत शास्त्राचा अभ्यास करणारी मंडळी आहोत. अजातवादाच्या दृष्टीने तर संसार झालेलाच नाही, न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम स्वयं ब्रह्म अकळले. मग जे झालंच नाही त्याला लात मारली कुठं. विठाला आपण सगळे विचार सागरातलं एक वाक्य नेहमीच आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात आहे. अजातवाद लवकर पटत नाही म्हणून काय सांगितलं, विवर्तवाद सांगितला. आणि विवर्तवादाकरता नेहमीचं उदाहरण आपल्याला दिलं, रज्जू सर्पाकार असे हे जगदंबर. मग याच्यामध्ये खरं पाहायला गेलं तर नाहीच, परंतु वाटायला लागलं. का वाटायला लागलं, अधिष्ठानाच्या
अज्ञानामुळे, बरोबर आहे, अधिष्ठानाचं अज्ञान, रज्जूच्या अज्ञानामुळे सर्पाची प्रतीती, तसं परमतत्वाच्या अज्ञानामुळे संपूर्ण जगताची प्रतीती येऊ लागली. आता मग हे जे वाटायला लागलं म्हटलं ना, येऊ लागलं म्हटलं ना, महाराज सांगतात त्यालाच आम्ही आता लाथ मारली. म्हणजे त्यालाच आम्ही लाथ मारली. आता लाथ मारली म्हणजे नेमकं काय? मुळात ज्या संसाराला लाथ मारली ते संसार या शब्दाचा तरी अर्थ काय? एक साधारण 2-3 पद्धतीने आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. पहिला विचार आपल्याला असा करता येईल, संसाराला लाथ मारली. संसार या शब्दाचा एक अर्थ आपल्याकडे असा आहे, जन्माला येणं आणि जाणं, म्हणजे जन्म मरणाला संसार म्हटलं जातं. अगा उपजने आणि निमने, ज्ञानोबा आम्हाला स्पष्ट सांगतात, किंवा आचार्यांची भाषा तर नेहमीचीच आहे, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा जाणं. तुकोबऱ्या सांगतात किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि जाणं यालाच एक संसार म्हटलं जातं. महाराज सांगतात त्याला लाथ मारली म्हणजे काय? आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो. विठ्ठल असा एक अर्थ आपल्याला करता येईल. जन्म मरणाच्या पलीकडे आम्ही पोहोचलो याचा अर्थ काय? लाथाळीला संसार. आता जन्म मरण आमच्याकडे राहिलं नाही. ज्या जन्म मरणामुळे यश्चावत जीवाला दुःख भोगावं लागतं, आता आम्ही त्याच्या पलीकडे पोहोचलो. महाराजांचे शब्द आहेत, त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार, तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागोती. एके ठिकाणी एक श्लोक वाचण्यात आला, फार गोड श्लोक आहे. तो श्लोक असा सांगितला जातो, एकोपी कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. अशा काय सांगितले जाते? एकोपी कृष्णस्य कृत प्रणामी, एका असलेल्या भगवान श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार केला. नमस्कार केल्यामुळे काय झालं? दशाश्वमेधाव भृतेन तुल्यः, 10 अश्वमेधाव 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्याने प्राप्त होतं. एकोपी कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्य, म्हणजे एका भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. ऐकणाऱ्यांनी कुणीतरी विचारलं, म्हटले त्याच्यात काय नवलं एवढं? म्हणजे एका भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्याने काय सांगितलं? 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे भगवान श्रीकृष्णालाही नमस्कार केल्याने पुण्य आणि 10 अश्वमेधाचंही पुण्य. त्याच्यात वेगळं काय आहे? म्हटलं काय वेगळं काय? त्याच्यात काहीतरी वेगळं गुरुदेव सांगायचे, अपूर्व काहीतरी असावं. वेगळं काय त्याच्यामध्ये? हे सारखंच ना, ते नाही, तेही महाराज आणि हेही महाराज, त्यात काय असतं? नाही, हे महाराज ऍडव्होकेट आहे, हा ठीक आहे, म्हणून आपलं चालायचं, पण लिहायला बरं दिसतं, जरा लिहायचं आपल्या हे. काहीतरी वेगळेपणा पाहिजे ना, काहीतरी वेगळेपणा पाहिजे ना. दोन्ही सारखंच झालं ना. शास्त्र सांगतं, अर्धा श्लोक ऐकून शंका घेऊ नको, पुढला अर्धा आहे. बऱ्याचदा माणसं अर्ध्या कीर्तनातून उठून जातात आणि कीर्तन कळालं नाही म्हणतात. आता कसं कळेल महाराज? अर्ध्या कीर्तनातून उठून गेल्यानंतर नाही कळायचं. अर्ध पुढलं काय आहे ऐका. एकोपी कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्य, दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. अरे 10 अश्वमेध यज्ञ केल्यानेही पुण्य आहे, भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केल्यानेही पुण्य आहे, पण 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य कधी ना कधी संपणार आहे. एतम भुक्त्वा स्वर्ग लोकोपविश, क्षीणे पुण्य मर्त्य लोकोपविश. हे पुन्हा कधी ना कधीतरी पुण्य हे क्षीण होणार आहे, पण न पुनर्भवाय कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. पण हे मात्र जे मिळालेलं भगवान श्रीकृष्णाच्या नमस्काराने मिळणारं जे पुण्य आहे ते काय करतं? न पुनर्भवाय, पुन्हा जन्म मरणालाच येऊ देत नाही. थोडक्यात जन्म मरणाच्या पलीकडे पोहोच करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा नमस्कार असल्यामुळे लाथाळीला संसार. विठ्ठल असा एक अर्थ आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणखीन एक अर्थ आपल्याकडे असा करता येईल, संसार या शब्दाचा अर्थ करताना देहालाच संसार म्हटलं जातं. संसाराचे अंगी अवघीचा विषय, आम्ही या कीर्तनाने शुद्ध झालो, या देहाला संसार म्हटलं जातं. महाराज सांगतात ज्या देहाला संसार म्हटलं जातं त्या देहाला आम्ही लाथ मारली म्हणजे काय? त्याची आसक्ती संपली. आता त्याची आसक्ती राहिली नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ पाहो, किंवा तै शरीर भाव नसती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. ज्ञानोबराय आम्हाला किती गोड सांगतात पहा. 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना ज्ञानोबराय बोलतात, आता शरीर भाव नसती, आता शरीराची आसक्ती राहिली नाही, इंद्रिय
विषय विसरती. कधी घडलं हे? जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय. जय सोहम भाव प्रतीती अन्वय करायचा असेल तर म्हणण्यापेक्षा या ओवीतच अन्वय देऊन टाकला ना. जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय बळी याचे अंकित तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. लाथाळीला संसार विडाला. शरीराची आसक्ती राहिली नाही. आता या देहाची आम्हाला आसक्ती राहिली नाही. काही या देहाबद्दल आता कसलंही महत्व राहिलं नाही. आपल्याकडे नाथरायांच्या जीवनातलं एक उदाहरण दिलं जातं. काय झालं म्हणे, एकनाथ महाराजांना एकाने शिव्या द्यायला सुरुवात केली, अपशब्द बोलायला सुरुवात केली. खूप अपशब्द बोलायला लागला, शिव्या द्यायला लागला, खूप द्यायला लागला. नाथराय शांतच होते. खूप शिव्या दिल्या, नव्हे त्याच्याकडल्या सगळ्या संपल्या, त्यानं मागून घेतल्या. मिळतात आता व्हॉट्सअपला ग्रुपच आहेत शिव्यांची, काही अडचण नाही, मिळतात त्या. फक्त ग्रुपवर गेलं की बाहेर भरपूर मिळतात. त्यानं पुष्कळ दिल्या. शेवटी शिव्या देऊन कंटाळला आणि तो शेवटी नाथरायांना म्हणायला लागला, महाराज मी गेली तास झालं तुम्हाला शिव्या देतोय, इतक्या शिव्या तुम्हाला दिल्या, तुम्ही एक तरी मला शिवी द्या. तुम्हाला इतक्या शिव्या मी दिल्या, तुम्ही एक तरी दिल्या. नाथ महाराज एकही शिवी त्याला माघारी देत नाही. प्रशांत हा शब्द जो आहे, एकनाथ महाराजांचीच भागवतातली व्याख्या पहा. जरी प्राणांत केला अपकार तरी नमने हा दुष्ट नर, अपकार्या करी अतिउपकार प्रशांता प्रकार या. एकनाथ महाराजांनीच भागवतामध्ये ही व्याख्या सांगून टाकली. प्राण जाईपर्यंत जरी अपकार केला तरी नमने हा दुष्ट नर, ही स्थिती जिथं येते प्रशांता प्रकार या नाव. इथं तर शिव्या दिल्या, एक तास झाला दे, एकनाथ महाराज एक शब्द बोलत नाही. शेवटी तो शिव्या देणारा म्हणाला, मी एवढ्या दिल्या, तुम्ही एक तरी मला द्या. नाथ महाराजांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ते म्हटले, हे बघ, तू आतापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही, तर तुला काय म्हणून द्या. उदाहरण संपलं, कळलं का? तू दिलं म्हणतो पण मी घेतलं नाही ना. तू दिलेलं मी घेतलं असेल तर मी तुला देणं लागतो. तू दिलं म्हणजे कुणाला दिलं? तो म्हटलं मी तुम्हाला दिल्या. तुम्हाला म्हणजे नेमकं कुणाला? महाराजांनी त्याला, तुम्हाला म्हणजे नेमकं कुणाला? माझ्या देहाला दिल्या का माझ्या आत्म्याला दिल्या? जर देहाला दिल्या म्हणत असतील तर मीही देहाला रोजच निंदा करतोय, तूही निंदा केली, मला सहकार्य झालं. आणि आत्म्याला दिलं म्हणत असतील तर तुझा आणि माझा आत्मा एकच आहे, तू तुलाच देऊन घेतल्या. विठ्ठला राहिली नाही लाथाळीला. अरे का बघा, दोन गोष्टी झाल्या. जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो, लाथाळीला देहाची आसक्ती संपली, लाथाळीला संसार. आणखीन एक विचार केला, संसार या शब्दाचा आणखीन एक अर्थ केला जातो आपल्याकडे अहंकार. महाराजांचे शब्द आहेत, अहंकार संसार येणे नावे तरी शोध. इतर जी काही म्हणजे कोणाला अहंकार, हा अहंकार कुठून कसा कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणून तर नामदेवांचे शब्द आहेत, अहंकाराचा वार ज्ञानोबरांनी फार गोड सुचिंतन केलं. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा अहंकार अशा गमतीच आहे, तो कसा येईल कधी येईल सांगता येत नाही. विठ्ठला कुठूनही आतमध्ये येण्याची शक्यता आहे. अज्ञानात तर अहंकार आहेच आहे, पण ज्ञान आल्यानंतर सुद्धा अहंकार येण्याची शक्यता. गुरुरी भाऊ सांगायचे, अज्ञानातला परवडला पण ज्ञानी म्हणून घ्यायचं, परत अहंकारात राहायचं, फार कठीण. हा अहंकार सोडत नाही महाराज. बऱ्याचदा काही ठिकाणी नवीन गावाला कीर्तनाला जाण्याचा योग येतो. म्हणजे ज्या गावाला आम्ही कधी गेलो नाही, अनोळखी गावाला, मग त्या कीर्तनाला गेलो, ते 9चं कीर्तन होतं, मी गेलो 6 वाजता. आता एखादे महाराज लवकर येणं हे चांगलं का वाईट? चांगलंच ना. त्या गाववाल्यांनी मला विचारलं, महाराज तुम्ही लवकर आलात? म्हणजे त्यांना आश्चर्य वाटायला लागलं, कारण अलीकडे कुणीच लवकर येत नाही म्हणून त्यांना वाटायला लागलं. लोकांना असं वाटतं की महाराज असा वजनात, कुठून शब्द आले त्याच्यामुळे अख्ख्या गावाने वाट बघावं, आले का आले का आले का आले का, हा आले 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 आले. म्हणून बरेच महाराज गावाच्याच बाहेर थांबतात, 9 वाजले की आत येतात. फार असं असते गमती जमते सगळे आमच्यात, एक काही कमी नाही. आम्ही गेलो तिथं 6ला गेलो. ते लोकांनी म्हणले, एवढे लवकर आला? म्हटलं ठीक आहे. एक खोली मला दिली. म्हटले काही आता भोजन? म्हणलं काही नाही, 8 वाजता प्रसाद घेऊ, 9 वाजता कीर्तन करू. ते म्हटले काही चहा? काही नको. ते म्हणले आम्हाला काही काम आहेत, आम्ही करून येतो. म्हटलं या. एका माणसाला माझ्याजवळ ठेवलं. म्हटलं काही गरज नाही. ते म्हणले नाही, राहू द्या, काही तुम्हाला चहा पाणी लागलं नाही ना? काहीच आवश्यकता नाही, मी निवांत विश्रांती घेतो. नाही ठेवा. आता आमच्याजवळ कुणाला ठेवतं सांगू, अख्खं गाव ज्याला कंटाळलं ते आमच्याजवळ. बरं तुम्ही आता सगळ्यांनाच अनुभव आहे. बरं ते बसल्यानंतर गप्प
बसत नाही ते त्याचा कार्यक्रम सुरू करतो. त्यांनी मला विचारलं, महाराज तुम्ही आमच्या गावात नवीन आहात? म्हटलं हो नवीन आहे. तुम्ही आमच्या गावात कधी आला नाही? म्हटलं कधी आलो नाही. तुम्हाला आमचं गाव माहित नाही? म्हटलं आता पहिल्यांदाच आलोय, माहित नाही. तुम्हाला आमचं गाव कळालं नाही? म्हटलं नाही. नाही नाही तुम्हाला कळणारच नाही. मी म्हटलं आता माझंच गाव मला कळेल आणि तर बाकीचं काही करून नसला. तो म्हटलं हे पहा, आमच्या गावात कोणाला सत्तेचा अहंकार आहे. म्हटलं ठीक आहे. कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, ठीक आहे. कोणाला कुटुंबाचा अहंकार आहे, ठीक. परिवाराचा, विद्वत्तेचा अहंकार, सगळं सांगायला लागलं. तुम्ही मला का सांगायला लागला? तो म्हटलं तुम्ही माझ्याकडे बघा, आपल्याला कशाचाच अहंकार नाही, हा सुद्धा एक अहंकार आहे, एवढंच सांगायचं तुम्हाला. असा सूक्ष्म आहे. आणि म्हणून त्या अहंकाराला कुठून कसा येईल सांगता येत नाही. महाराज सांगतात तो अहंकारच आम्ही जिंकून टाकला, आता तो अहंकार राहिला नाही. अहंकार विरहित स्थिती होणं नाथाळीला संसार. विठाला बघा मी काय बोलत होतो, बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही बलवान झाल्यामुळे संसाराला लाथ मारली. म्हणजे काय, जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो, लाथाळीला संसार. एक, देहाची आसक्ती संपली, लाथाळीला संसार. दोन, अहंकाराची निवृत्ती झाली, लाथाळीला संसार. तीन, आणखीन एक विचार करू. संसाराचा विचार करत असताना या सगळ्या दृश्य जगाला संसार म्हटलं जातं. लोक बोलताना म्हणतात हा आमचा संसार, हे आमचा संसार. या सगळ्याला संसार म्हटलं जातं. महाराज सांगतात आता याच्याबद्दल आता काही राहिलं नाही. का? कारण आता आम्ही या स्थितीमध्ये आलेलो आहे, ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नाम. आता हे मिथ्या आहे या स्थितीमध्ये. हा मिथ्या शब्द आता सगळीच पूजनीय मंडळी आहेत, मी वेगळं सांगायची काय गरज आहे. हा जो मिथ्या शब्द आला तो आलाच कसा, सत असत अनधिकरणत्व मिथ्यात्व. पंचमिथ्यात्वाचा विचार करत असताना शास्त्रांनी पहिलंच लक्षण त्याचं असं सांगितलं, जे सताचं आणि असताचंही अधिकरण नाही त्याचं नाव मिथ्या. ज्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, ते मिथ्या. दोरीवर भासलेला सर्प हा सत म्हणायचा का असत म्हणायचा? सत म्हणावं तर रज्जूच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती आहे, आणि असत म्हणावं तर त्याची प्रतीती आहे. मग जर प्रतीती येत असेल तर असत कसं काय म्हणायचं, आणि निवृत्ती होत असेल तर सत कसं काय म्हणायचं? म्हणून ते सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. सत असताहून विलक्षण असलेलं जे अनिर्वचनीय त्याचं नाव मिथ्या. तसं हे संपूर्ण जे जगत आहे, या जगताला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. सत म्हणावं तर ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती आहे, आणि असत म्हणावं तर प्रतीती येते, म्हणून हे कसं आहे मिथ्या. आता महाराज सांगतात हे मिथ्या आहे असा निश्चय आमचा झालेला असल्यामुळे लाथाळीला संसार. विठाला नाही म्हटलं, मी दुसऱ्या उदाहरणाने देतो. हे एकदा मिथ्या आहे म्हटलं की त्याच्याबद्दल प्रेम राहतं का? नाही तर सोपं बोलतो, खोट आहे म्हणून कळालं की प्रेम राहतं का? किंमत राहते का? बरं जाऊ दे, हे खोट आहे असं कळालं की किंमत राहते का? मी उदाहरण देतो. मला सवय उदाहरणाने पटवून द्यायची सवय. मी उदाहरण देतो. समजा माझ्याकडे 50,000 रुपये, समजा माझ्याकडे 50,000 रुपये, समजा माझ्याकडे खरंच नाही म्हणून म्हटलं समजा. समजा माझ्या समजण्यामध्ये आणि वास्तवतेमध्ये फरक आहे. मी कॉलेजला असताना सॉक्रेटिसचं चरित्र होतं आम्हाला अभ्यासाला. त्या सॉक्रेटिसच्या मित्रांनी एकदा त्याला विचारलं सॉक्रेटिसला, ते म्हटले समज तुझ्याकडे 2 बंगले आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिस सांगितलं देऊन टाकलं. ते म्हणले समज तुझ्याकडे 2 कार आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिस म्हटलं घेऊन जा. म्हटलं काय उदाहरण आहे? तुझ्याकडे 2 शर्ट आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिस नाही अजिबात नाही. तो म्हटलं तू बंगला द्यायला तयार आहे, कार द्यायला तयार आहे, आणि शर्ट का देत नाही? ते म्हणते माझ्याकडे एकही बंगला नाही, त्यामुळे होय म्हणाल काय गेलं मला समजलं काय असतं. समजा माझ्याकडे 50,000 रुपये आणि मी ते 50,000 रुपये इथं देऊन जाणार. मी समजा म्हटलंय, नाही तर द्यायचा विषयच कुठे येतोय. समजा 50,000 रुपये देऊन इथं ठेवून जातो. पण त्या ज्या 50च्या नोट आहेत त्या जुन्या 1000च्या नोट आहेत. कळालं तुम्हाला? आठवलं का ते नोटबंदीचं प्रकरण? आठवा. जुन्या काही राहिलेल्या होत्या माझ्याकडे, ते तशात आणल्या आणि मी इथं ठेवल्या. त्या जुन्या 50 नोटा 1000च्या इथं ठेवल्या आणि मी म्हटलं घ्या. कोणी घेईल का? लहान मुलगा तरी त्याला हात लावेल का? तुम्ही तरी त्याच्याकडे किती जरी नोटा इथं पडल्या तरी बहाल का? नाही. तुमच्या देखील त्या 50 नोटाला काही किंमत नाही. का? याचं एकच कारण आहे, ती नोट खोटी आहे हे तुम्हाला माहित आहे. ती नोट खोटी आहे म्हटलं की त्याला किंमत राहत नाही. तसं महाराज सांगतात हा संसार खोटा आहे हे आम्हाला कळल्यामुळे लाथाळीला संसार. विठाला आम्ही बलवान झालो
पहिली गोष्ट जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो, लाथाळीला संसार. दुसरी गोष्ट देहाची आसक्ती संपली, लाथाळीला संसार. तिसरी गोष्ट अहंकार निवृत्ती झाली, लाथाळीला संसार. चौथी गोष्ट सगळा संसार किंवा जग हे मिथ्या आहे हा निश्चय झाला, लाथाळीला संसार. आणखीन एक उत्तर देतो, आणखीन एक. असे बरेच काही मुद्दे काढलेले आहेत, ते फक्त त्यातलं आणखीन एक उत्तर देतो. आणखीन एक उत्तर असं आहे त्याला, आपल्याकडे एक महाराजांचंच प्रमाण आहे पहा, आणि एक वेदांतातला सिद्धांतही आहे. आपल्याकडे सिद्धांत असा सांगितला जातो, अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. आपल्याकडे वृत्ती प्रभाकरातली पंक्ती अशी आहे, कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है. सगळेच आपण महाराजांकडून कितीदा ऐकलं, बहुंकडनं आणि कितीदा ऐकलं होवे है. तर त्याचा सिद्धांत काय आहे तो, की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. आता ते पठवून कसं दिलं आपल्याला, दोरीवर साप भासला. बरोबर, तुम्हाला काय झालं, दोरीचं ज्ञान झालं. मग ज्ञान झाल्यानंतर आतापर्यंत भासत असलेला जो साप आहे तो गेला कुठं, वरवळ्यात गेला का कोणाच्या घरात गेला, कुठे गेला? अहो तो नव्हतच तर गेला कुठं? नाही, मग गेला कुठं तुम्हाला वाटला ना, त्याचं एकच उत्तर तुम्ही द्याल, दोरी रूप झाला. बरोबर, तो काय झाला, दोरी रूप झाला. तसं म्हणजे अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या दृष्टीने संसाराकडे जर बघितलं तर महाराजांचंच एक प्रमाण असं आहे, अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. आता हा सगळा संसार आम्ही ब्रह्मरूप केलेला असल्यामुळे आता आम्हाला संसार हा संसार वाटतच नाही, उलट अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता अशी स्थिती झाल्यामुळे ज्या संसाराला लोकांना ममत्व वाटायला लागलं, अशा संसाराला आता आम्हाला तो संसार म्हणून राहिलाच नाही, तो सगळं सर्वं खलविदं ब्रह्म ही स्थिती झाल्यामुळे आता लाथाळीला संसार. विठ्ठल आम्ही झालो बळीवंत. परिणाम लाथाळीला संसार, केला शर्वरीचा मार. आता हे झाल्यामुळे आता ह्या सगळ्या जनतना जन्माबद्दल आम्हाला स्थिती राहिली नाही. जन तन धन केले समान, आता जन केले तृणासमान, तन केले तृणासमान, धन केले तृणासमान, असे 3 मुद्दे आपल्याला करता येतील. वेळ त्याच्यामध्ये जास्त घालवायची नाही. हे जन म्हणजे काय, तो काय म्हणे, आता ऐकावं तेजोनिया जनभक्ती करा असं. आता तनाची आसक्ती राहिली नाही, धनाबद्दल महत्व राहिलं नाही, ही स्थिती झाली. हे वैराग्याचं बळ आमच्याकडे आलेलं असल्यामुळे जनतन धन केले तृणाही समान. महाराज सांगतात, ज्ञानाचं बल आल्यामुळे लाथाळीला संसार, वैराग्याचं बल आल्यामुळे जनतन धन केले तृणाही समान. आणि मग आमच्याकडे बळीयाच्या आणखी झाल्यामुळे आमच्याकडे भक्तीचं बळ आलं, आणि त्या भक्तीच्या बळामुळे काय झालं, अभंगाचं
गोरखनाथ गौरीचा आता आम्ही मुक्तीची या माथा लाथारीला संसार केला शिरोवरचा मार अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात आमच्याकडे भक्तीचं बल आलेलं असल्यामुळे आता आम्ही मुक्तीची या माथा आम्ही मुक्तीच्या सुद्धा डोक्यावर पाय दिला मुक्तीवरी भक्ती जाण अखंडमुखी नारायण याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं म्हटलं जातं ज्ञानपूर्व भक्ती वेगळी ज्ञानलक्षण भक्ती वेगळी आणि ज्ञानोत्तर भक्ती वेगळी ज्ञानपूर्व भक्ती अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती विश्वास होतो खरा मग पांडुरंग कृपेचा ज्ञानलक्षण भक्ती स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य विधी येते आणि ज्ञानोत्तर भक्ती ज्ञान गिळोनी गावा गोविंदुका या स्थितीमध्ये महाराज सांगतात आता आम्ही मुक्तीच्या सुद्धा डोक्यावर पाय दिलेला आहे श्रीकृष्ण चरित्रामध्ये सगळ्यांनाच माहित असलेला भाव फक्त शेवटच्या चरणाच्या संबंधाने 1 मिनिटामध्ये सांगणार आहे भगवंताच्या चोऱ्या वाढायला लागल्या आणि मग गोपाळाकडे आले की भगवान म्हणायचे आज तुझ्या घरी सगळ्या गोपाळांनी सांगितलं कृष्णा रोज एकेकाची घरं दाखवतो आज तुझ्याच घरी चोरी दुसऱ्याच्या नाही काही लोकांना रोज दुसऱ्याचा चहा प्यायची सवय आपल्याकडे ते सगळेजण एकत्रित झाले म्हटले तुझ्याच घरी चोरी भगवान म्हटले ठीक आहे भगवान आता चोरी करण्याकरता घरी आले सगळ्या गोपाळांना सांगितलं दरवाजामध्ये उभा राहा आणि भगवान आतमध्ये गेले शिंक उंच होतं तिथे उखळ होतं त्या उखळाला बाजूला घेतलं त्याच्यावर चढले आणि त्या मडक्यातलं दही दूध तूप लोणी खायला सुरुवात केली सगळे गोपाळ दरवाजात उभा राहिले कोणी येते का काय येते का बघण्याकरता आणि तेवढ्यामध्ये एका गोपिकेने पाहिल्याबरोबर मोठ्याने हात मारले अगं यशोदे बघ तुझा मुलगा तुझ्याच घरात चोरी करायला लागलाय देवाची घरी देवे केली चोरी करायला लागलाय बघ म्हटले असं म्हटल्याबरोबर आता ओरडल्याबरोबर यशोदेने हात सांगितलं आले असं म्हटल्याबरोबर जे दरवाजात गोपाळ उभा होते की नाही ते तसेच पळाले येतोय काय की अंगावर चला पळा बरोबर का नाही सगळे पळून गेले भगवान एकटे राहिलेले होते यशोदा आत आली भगवंताला असं खाली घेतलं सगळ्या गवळींनी म्हणायला लागल्या सांग बरं आता काय तू शिक्षा करते थांबा म्हटले एक दोरी आणली आणि यशोदेने कृष्णाला बांधण्याच्या ऐवजी त्या उखळाला बांधायला असं वाटलं उखळाला सगळ्या गोपिका हसायला लागल्या यशोदेने विचारलं काय झालं हसायला त्या गोपिकेने सांगितलं अगं यशोदे पळून कृष्ण जाणार आहे तो उखळ नाही पळून जाणाऱ्याला बांधावं उखळाला का बांधायला लागले उखळ म्हणजे दगड ते कुठे जाणार आहे का
दगड कुठे जात असतो का? असं घडलं का? आपल्या घरातला दगड घरातून निघाला आणि कीर्तनात जाऊन बसला. शक्य आहे का? दगड येत असतात का कीर्तनाला? मी भिंतीची म्हणतोय, दुसरं नाही. तुम्ही डोक्यात ती घरातच असतात. म्हटलं हे कसं काय म्हटले? का बांधायला लागली? फार गोड उत्तर दिले यशोदे. यशोदेने सांगितलं, हे पहा, कृष्णाला चोरी केली मान्य, पण त्या चोरी करण्याकरता सहाय्य कुणी केलं? उकडा. बरोबर आहे. उकडावर उभा राहून केली ना. मग यशोदा म्हणायला लागली, चोरी करणारा जसा गुन्हेगार असतो तसा चोरी करण्याकरता सहाय्य करणाराही गुन्हेगार आहे. कायदा आहे, वकील सांगतोय. मी खरंच वकील आहे, तुम्ही हसू नका, खोटा नाही. फक्त कोर्टात जायला वेळ नाही म्हणून शास्त्री महाराज इथं घेऊन आलेत मला. मी खरंच वकील. कायदा आहे. मग त्याला बांधलं. नंतर भगवंताला बांधायला सुरुवात केली. भगवंतालाही बांधून टाकलं. ती आता 2 बोटं कमी पडायला लागली, अमुक तमुक सांगितलं जातं, पण भगवान बांधले गेल्यानंतर असे बांधलेले भगवान दोन्ही हात जोडून यशोदेकडे बघायला लागले. स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी एका पुस्तकामध्ये फार गोड भाव लिहिला याच्यावर. त्याने असं लिहिलंय की भगवान असे हात जोडून उभे होते, यशोदेकडे पाहत होते आणि यशोदेला म्हणत होते की मला सोड. आता भगवान म्हणजे कोण? ऐका यशस्वी अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. तो ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानस्वरूप या शब्दाचा अर्थ मुक्ती स्वरूप आहे. मुक्ती स्वरूप असलेले भगवान दोन्ही हात जोडून यशोदेला म्हणत होते मला सोड. यशोदा कोण आहे? भक्ती स्वरूप आहे. भक्ती स्वरूप असलेले यशोदेवी मुक्ती स्वरूप असलेल्या भगवंताला बांधलं होतं. मुक्ती स्वरूप असलेले भगवान भक्ती स्वरूप असलेले यशोदेला म्हणतात मला सोड, मला सोड, मला सोड. फार विनवणी केल्यानंतर यशोदेने भगवंताला सोडलं. म्हणजे भक्ती स्वरूप असलेले यशोदेने मुक्ती स्वरूप असलेल्या भगवंताला सोडलं, नवे मोकळं केलं. नवे स्वामी अखंडानंद सरस्वतीजी असं म्हणतात, मुक्तीला सुद्धा मुक्ती दिली कुणी? भक्तीनं. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. विठाला स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी एक श्लोक तिथं असा लिहिलाय, यशोदा समा देवता नास्ती चापी भूतले. यशोदा समा देवता नास्ती चापी भूतले. यया उलुखलो बद्धो मुक्तीनो मुक्तिनिच्छति. इथं मुक्ती दे असं म्हणायला लागली आणि मुक्तीला सुद्धा मुक्ती दिली ती भक्तीने दिली. हे भक्तीचं बळ असल्यामुळे महाराज सांगतात, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथारीला संसार केला शरवून थांबा. या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये पूर्वार्ध आहे बळी याची अंकित, उत्तरार्ध आहे आम्ही झालो बलवान. आम्ही बलवान झाल्यामुळे ज्ञानाचं बल आलं, लाथारीला संसार. वैराग्याचं बल आलं, जनतन धन. आणि भक्तीचं बल आलं, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. मला वाटतं ही जी 3 बल आहेत, ज्ञानाचं, वैराग्याचं आणि भक्तीचं, हे 3ही बल विद्यमान स्थितीमध्ये जर कोणाकडे दिसत असेल तर ते शास्त्री महाराज आहेत. या 3ही बलाने पूज्य श्री महाराज युक्त आहे. खरं तर आमच्यासारख्या वयाने, अनुभवाने आणि अभ्यासाने लहान असलेल्या माणसाने पूज्य शास्त्री महाराजांचं काय वर्णन करावं. पण मला जे भावतं, मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला जे वाटतं, मी जे लहानपणापासून पाठशाळेमध्ये जेव्हा मी प्रवेश घेतला गुरुदेव भाऊंकडे, आणि तेव्हापासून म्हणजे पाठशाळेत जेव्हा संस्थेत गेलो तेव्हापासून एका नावाचा माझ्यावर फार मोठा पगडा, आणि ते नाव म्हणजे जंगले महाराज. विद्यार्थी त्या काळामध्ये तुम्ही सगळे होता, ते असं म्हणायचे, मला असं बोलता म्हणायचे, तुम्ही जंगले महाराजांना बघितलं की मग कळेल तुम्हाला. तेव्हापासून उत्सुकता महाराज कसे बघायचे. पण माझ्या असं मला वाटतही नव्हतं स्वप्नात की महाराजांच्या अमृत महोत्सवाला माझ्याकडे सेवा येईल. कारण मी लहानपणापासून ते महाराजांना पाहत आलो, महाराजांना अनुभवत आलो. गुरुजींचे सप्ते असायचे, भाऊ करायचे. गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परमहंस गुरुजींचा सप्ताह भाऊ करायचे. आणि त्या सप्ताहाचा काला म्हटलं की शास्त्री महाराजांचा असायचा. काला म्हटलं की भाऊ म्हणायचे, काल्याचं कीर्तन माझ्या माहितीप्रमाणे भाऊ असेपर्यंत गुरुजींचा सप्ताह चालत असायचा. आणि गुरुजींच्या सप्त्याचा काला शास्त्री महाराजांशिवाय दुसरं कोणी नाही. आणि आजही बहुच्या सप्ताहाचा काला शास्त्री महाराजांशिवाय कोणी नाही. आम्ही जी काही सगळीच विद्यार्थी आमच्या अंतःकरणातलं श्रद्धेचं स्थान म्हणून पूज्य श्री महाराजांकडे आम्ही पाहतो. कारण त्या पद्धतीने ते व्यक्तिमत्व, या बद्दल जर विचार केला, आजची कीर्तन परंपरा, मी मगाशी महाराजांशी बोलत होतो, तर मी म्हणत होतो की आज जे चाललेलं आहे कीर्तन संहितेमध्ये, हे तुमच्या मनाला न भावणार आहे.
कारण ती जी कीर्तनाची महाराजांची जी पद्धत, म्हणजे मला असं वाटतं की ज्ञान ऐकायचं असेल कुठं चला, शास्त्री महाराजांच्या कीर्तनात. भक्ती ऐकायची असेल त्यांच्या कीर्तनात, वैराग्य ऐकायचे असेल त्यांच्या कीर्तनात, संगीत चाली ऐकायचे असतील त्यांच्या कीर्तनात, नर्म उत्स्फूर्त विनोद ऐकायचा असेल त्यांच्या कीर्तनात, पौराणिक कथा ऐकायची असतील त्यांच्या कीर्तनामध्ये, समाजशास्त्राचं भान कसं असावं हे ऐकायचं असेल त्यांच्या कीर्तनात, कीर्तनाची शिस्त कशी ही बघायची असेल त्यांच्या कीर्तनात, कीर्तनाची वेळ कशी पाळायची हे कळायचं असेल त्यांच्या कीर्तनात. मी किती वर्णन करू, माझ्या दृष्टीने जर बघितलं तर कीर्तनाची वेळ इकडं तिकडं अजिबात चालत नाही, कीर्तनाची शिस्त इथलं तिथं काही चालणार नाही, कुठंतरी टाळ टाकलेला अजिबात चालणार नाही, कसं तरी बसलेलं अजिबात चालणार नाही, कसला तरी मंडप दिलाय आणि कसला तरी माईक लावलाय अजिबात चालणार नाही. मला आठवतं मी लहान असताना मी महाराजांना एकदा फोन केला होता कीर्तनाची तारीख घ्यायला. मी म्हटलं कीर्तनाची तारीख, ते म्हटले अगोदर तुझी माईक नीट करून मग माझी तारीख घे. मला आठवतं, कारण ते म्हटले तुमच्या फडकऱ्यांकडे ते गावागावांमध्ये म्हटले ते जुने माईक असतात, ती बादली असते त्याच्यात ते बांबू खवलेला असतो त्याला माईक, ते आपल्याला जमायचं नाही. स्पष्ट सांगून टाकलं मला त्यावर, ते मला जमायचं नाही, सगळं व्यवस्थित असेल तर मला बोलव. म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्यामुळे मला व्यवस्था कशी करायची हे कळालं. मी कमी त्यांच्याकडून शिकलो ना, कशा व्यवस्था कराव्या लागतात हे तरी आम्ही त्यांच्याकडून शिकलो ना. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी, काही गोष्टी प्रत्यक्ष रूपाने आणि काही गोष्टी अप्रत्यक्ष रूपाने त्यांनी आम्हाला शिकविल्या आणि आमच्यावर त्यांची कृपा आहे असंच मी त्यांच्याबद्दल म्हणेन. आम्ही सगळीच पूजनीय विद्यार्थी महाराज मंडळी, इथं बसलेली सगळी महाराज मंडळी नितांत, कारण महाराजांचं प्रेम हे जितकं या संस्थेवर आहे किंवा साखरे महाराज परंपरेवर आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर आहे, तितकंच प्रेम त्यांच्या फड परंपरेवर सुद्धा आहे. फडकरी परंपरा जी पंढरपुरात आहे त्या सगळ्यात तितक्याच प्रेमाने मला आठवत आहे. म्हणजे आमच्या पंढरपुरातली सगळी फडकरी महाराज मंडळी म्हणायची की पूर्वीच्या काळामध्ये संस्थेची जी काही फडकऱ्यांची कीर्तन आहे ती सगळी बहुंच्या त्या काळामध्ये महाराज करत असत. सगळ्यांच्या फडावर बहुंची जी संस्थेची पाठशाळेची कीर्तन आहेत ती महाराज करत असत. त्यामुळे फडकऱ्यांबद्दलचं नितांत प्रेम, विद्वानांबद्दलचं नितांत प्रेम, आचार्य परंपरेबद्दल नितांत प्रेम, विद्वत सभेबद्दल नितांत प्रेम आणि निष्ठावंत वारकऱ्याबद्दल नितांत प्रेम, असं बहुआयामी आणि व्यक्तिमत्व म्हणून पूज्य श्री महाराजांकडे आम्ही पाहतो. आणि त्यामुळे मला तर असं वाटतं की अशी कोणतीच गोष्ट नाही की ती त्यांच्याकडे नाही, फक्त लग्न सोडून हे कंसात नाही, त्याच्यात आम्ही बलवान आहोत, आम्ही तेवढेच बलवान आहोत, दुसरं कशातच बलवान, पण ते बाकी सगळ्या गोष्टी मात्र महाराजांकडे आहेत. या आश्रमाची शिस्त जर बघितली, मी अनेक वेळेला काही वेळेला आश्रम पाहावा आणि इथं राहावं रमावं याच्याकरता मी अनेक वेळेला इथे येतो. या आश्रमाची शिस्त ही जी महाराजांनी लावून दिली ती संपूर्ण पुढची पिढी, आमची विद्यार्थी महाराज मंडळी असतील, हरिभक्तीपरायण भागवत महाराज असतील आणि मग सगळीच मंडळी, मी प्रत्येकाची नामोल्लेख करण्यात वेळ घेत नाही, पण या सर्वांच्या अथक परिश्रमातून हा उत्सव एवढ्या भव्य दिव्य पद्धतीने साजरा होतोय. आणि म्हणून मला कधी कधी उगीच मनात वाटतं अमृत महोत्सव हा एकच वर्ष करायचा असतो का, मला शंका येते, बघा ते कसं ठरवायचं. पण मला असं वाटतं असे उत्सव, असे सोहळे जर सातत्याने झाले तर हरिभजने ही धवळीले जग या न्यायाने किती आनंद या डोंगरावर, या डोंगरगडवर आणि या स्थित स्थानावर आज होतो आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक संत महंत या भूमीमध्ये आतापर्यंत महाराजांच्या रूपाने येऊन गेले. आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना हा अमृत महोत्सव एवढ्या भव्य दिव्यतेने या ठिकाणी साजरा होतोय. पुन्हा आपल्या या सर्वांना नतमस्तक होत असताना अन्नदान, ज्ञानदान अशा दोन्ही भरपूर गोष्टी इथं चालू आहेत. गुरुरे भाऊ असं सांगायचे, सकळ दाना माझी जाण, अतिश्रेष्ठ अन्नदान, दिनास देवोनी सन्मान, द्यावे सदन्न अति भाग्य. राजभागवतातली ओवी भाऊ आम्हाला असं सांगायचे. आगडेगावला असायचो तेव्हा भाऊ आमच्याकडे या ओव्या पाठ करून घ्यायच्या आणि मग त्या ओव्या अशा बसून द्यायच्या की या अलीकडल्या काळामध्ये किती तंतोतंत लागू पडतात. आणि म्हणून अन्नदान सारखं मोठं कार्य या भूमीमध्ये चालू आहे, ज्ञानदानासारखं कार्य या भूमीमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ही सेवा ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी, गुरुरे बहुंच्या चरणी, शास्त्री महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. थोडा वेळ
जास्त घेतला त्याच्याबद्दल क्षमस्व. खरं तर वेळेच्या पुढे गेलेलेही शास्त्री महाराजांना चालत नाही याची मला जाणीव आहे. थोडा वेळ मी जास्त घेतला. खरं तर आम्ही विद्यार्थी मंडळी एखादा महाराज जर जास्त बोलायला लागला तर आम्ही मनातल्या मनात म्हणत असतो ह्याला बहुतेक आजच मिळाले की असं म्हणत असतो आहे. पण ही सगळी मला कुणीच म्हणणार नाही कारण मी यांच्या वतीनेच उभा आहे. त्यामुळे या सगळ्याचं थोडं थोडं बोलताना वेळ गेली पुढे त्याला काय करणार. सगळ्याच्याच वतीनं असल्यामुळे सगळीच मी मगाच म्हटलं की सगळ्यांच्या वतीने जणू काही ही सेवा माझ्याकडे आहे. कारण एक मनुष्य पाठशाळेचा प्रतिनिधी म्हणा किंवा या संस्थेचा या सगळ्या विद्यार्थी मंडळींचा प्रतिनिधी म्हणा किंवा मोदले महाराज परंपरेचा प्रतिनिधी म्हणा काही असो पण महाराजांचं एक नितांत प्रेम आहे. त्या प्रेमाने माझ्याकडे सेवा आहे. आम्ही काहीतरी इथं बोलावं म्हणून इथं नाही उलट महाराजांचा त्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद लाभावा हीच भावना माझ्या अंतःकरणातली आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. पुनश्च एकदा सेवा भगवत चरणी समर्पित करू याच ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर